दिघे साहेबांचं आयुष्य असं होतं की ते एका भागात मावणारं मुळात नव्हतंच. कारण धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जीवनचरित्र एखाद्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर आणणं फार सोपी गोष्ट नाही. धर्मवीर एक मधल्या अशी एकही गोष्ट नाही की जी काल्पनिक आहे किंवा जी लेखकांनी लिहिलेली. सगळ्यात पहिल्यांदा तर लोक काय म्हणतात, अरे सेम शिंदे साहेबांसारखं दिसतोयस. पुन्हा एकदा त्या भूमिकेमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्याची संधी आम्हाला या सगळ्यांनी दिली, त्याबद्दल मी दिघे साहेबांचे आणि गणपती बाप्पाचे आभार मानतो. मला काय दिलं असं विचारशील तर मला प्रचंड प्रचंड समाधान दिलं या भूमिकेत. ही दिघे साहेब सगळ्यांचं दैवत आहे. या दैवताच्या मूर्तीला कुठे धक्का लागला नाही पाहिजे, ही जबाबदारी तुझी. आता जगभरात असा कुठेही मराठी माणूस नाही ज्याला आनंद दिघे हे व्यक्तिमत्व माहीत नाही. यावेळी आम्ही त्यांची विचारधारा स्पष्ट करतोय, म्हणून चित्रपटाला टॅगलाईन याचे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं व्यक्तिमत्व एवढं होतं, तसंच आपल्या आनंद दिघे साहेबांचं व्यक्तिमत्व सुद्धा एवढं आहे. इथे ऍक्च्युली सिनेमाचं शूटिंग खरं शूटिंग केलंय आम्ही, हे खूप लोकांना नंतर कळलं. लोकांना असं वाटलं की ती पहिली प्रमोशनल ऍक्टिव्हिटी, ऍक्च्युली ते शूटिंग होतं, बरोबर ना? 2022 मध्ये धर्मवीर चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि गेली 2 वर्ष प्रेक्षक ज्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे, असा धर्मवीर 2 आता चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झालाय. या निमित्ताने आज चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि अर्थात कलाकार आपल्याकडे आले आहेत. तुम्हा सर्वांचं लोकसत्ता ऑनलाईनच्या अड्डामध्ये खूप मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आपण सुरुवात प्रवीण सरांपासून करूया. पहिल्या भागात आम्हाला पूर्ण आनंद दिघेंचा चरित्रपट पाहायला मिळाला. जेव्हा आपण एखाद्या दिग्गज व्यक्तिमत्वाचा चरित्रपट करत असतो तेव्हा निश्चित जबाबदारी असते, पण त्याचा दुसरा भाग येतोय. तर समोर साहेबांची गोष्ट मांडताना तुमच्या समोर काय आव्हानं होती? काही नाही. दिघे साहेबांचं आयुष्य असं होतं की ते एका भागात मावणारं मुळात नव्हतंच. त्यामुळं पहिल्या भागामध्ये आम्ही त्यांचा एक काय म्हणतो लिनियर प्रवास दाखवला. सुरुवातीपासून बालपण, तारुण्य, मग करत करत त्यांचा ॲक्सिडेंट इथपर्यंत. परंतु हे दाखवताना लक्षात आलं की गोष्ट इथे संपत नाहीये. तर त्याच्या पुढची गोष्ट किंवा राहून गेलेल्या प्रत्येक घटना या पार्टमध्ये पाहिलं. मंगेश सर, एक निर्माते म्हणून तुमच्यावर सुद्धा खूप मोठी जबाबदारी होती. आम्ही बऱ्याच तुमच्या मुलाखतींमधून पण ह्याच्या आधी ऐकलंय. तर तुम्ही हे शिवधनुष्य कसं पेललं? एकतर हे माझं फार मोठं स्वप्न होतं, जे 2013 सालापासून मी बघत होतो. 2014, 17, 19 या तिन्ही वेळेला ते होता राहिलं. ते का राहिलं, का नाही, आता याची खूप वेगवेगळी कारणं आहेत तशी पाहिली तर. पण निर्मात्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आर्थिक पाठबळ. असं म्हणता येईल, या क्षणाला मला असं वाटतं की त्या काळामध्ये किंवा त्यावेळेला एवढं मोठं शिवधनुष्य मी पेरू शकेल की नाही हे कदाचित दिघे साहेबांनाच वाटलं असेल. आणि त्यांनी ठरवलं असेल की 2022 सालापर्यंत तो तेवढा प्रगल्भ झाला आहे, आपण त्याला आता हे शिवधनुष्य उचलायला घेऊया. कारण धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जीवनचरित्र एखाद्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर आणणं ही फार सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्या मागे खूप मोठी R&D होती, खूप लोकांबरोबर भेटीगाठी होणं होतं. आणि एवढंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज हे होतं, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 1 करत असताना हे सगळं मांडत असताना हे खरं असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे या धर्मवीर 1 मधल्या अशी एकही गोष्ट नाही की जी काल्पनिक आहे किंवा जी लेखकांनी लिहिलेली आहे. या प्रत्येक गोष्टी आम्ही पडताळून बघितल्या. एका माणसाला विचारलं, तीच सेम दुसऱ्याला विचारलं, असं 10 जणांनी जेव्हा त्याच्यावर ओके दिलं, 10 जणांकडनं जेव्हा असं लक्षात आलं की ही सत्य घटना आहे, त्यानंतर ती दाखवण्यात आली. एकच्या वेळेला खूप अडचणी आल्या, नाही अशातला भाग नाही. एकच्या वेळेला खूप अडचणी आल्या, परमिशन्सच्या अडचणी आल्या, फंडिंगच्या अडचणी आल्या, पण त्याच्यावर हळूहळू आम्ही ते सगळे मात करत गेलो. मी श्रद्धाळू आहे, मी अंधश्रद्धाळू नाही आहे. पण हे सगळं करत असताना एक गोष्ट मला नेहमी जाणवते किंवा असं मला वाटत असतं की कुठेतरी आपली एक डेस्टिनी असते, एक कुठला तरी एक सोल असतो जो आपल्या मागे उभा असतो. डेस्टिनीने मला इतके दिवस नट म्हणून प्रेक्षकांसमोर आणलं होतं आणि डेस्टिनीने ठरवलं असेल कदाचित की याची खूप मनापासून इच्छा आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जीवनचरित्र लोकांसमोर यायला पाहिजे, यंग जनरेशन समोर यायला पाहिजे, राजकारण्यांसमोर यायला पाहिजे, सामान्य माणसांसमोर यायला पाहिजे.
आणि आता आपण याला निर्माता करूया. पण नुसतं निर्माता करूया म्हणून चालत नाही, तर कुठल्या तरी सोलचा आशीर्वाद असणं खूप गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं सतत की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद मी जेव्हा जाऊबाई जोरात करत होतो तेव्हाच कदाचित एका रूपातनं मला मिळाला होता. म्हणजे माझ्या मित्राच्या एका दुकानाचं उद्घाटन धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हस्ते होतं आणि त्याच्या 2 दिवस आधी त्यांनी माझं जाऊबाई जोरात नाटक बघितलं होतं. मी त्या माझ्या मित्राच्या शॉपच्या उद्घाटनाच्या इथे उभा होतो. दिघे साहेब आले, त्याचे पुढे गेले आणि त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मला बोलवलं. माझ्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाले, तू आज प्रयोगाला नाही गेलास का? मी म्हटलं, नाही साहेब, आज प्रयोग नाही आहे. तर म्हण, खूप चांगलं काम करतोस असं म्हणून ते मला वर घेऊन गेले. त्यांनी फीत कापली, बसले. मी त्यांच्या बाजूला उभा होतो आणि तेव्हा ना गोल्ड स्पॉट मिळायचा. तर त्यांनी समोर गोल्ड स्पॉटच्या बाटल्या ठेवल्या होत्या. त्यातली एक बाटली त्यांनी मागितली. अर्धी ते प्याले आणि अर्धी त्यांनी मला प्यायला दिली. आज मला असं वाटतं की तो कदाचित त्यांचा माझ्या मागे असलेला आशीर्वाद होता आणि तो आशीर्वादच मला आज इथपर्यंत घेऊन आलेला आहे. हे शिवधनुष्य नक्की होतं, पण ह्या शिवधनुष्याची प्रत्यंचा ओढायला मला एक चांगला माणूस मिळाला होता आणि ती सोडायला दुसरा चांगला माणूस मिळाला होता, म्हणजे झी स्टुडिओ मिळालं होतं. आणि हे सगळे माझे शिलेदार होतेच. म्हणजे धर्मवीर चित्रपट पहिला आणि धर्मवीर चित्रपट दुसरा हा एका पॉझिटिव्ह नोटवर सुरू झाला आणि पॉझिटिव्ह नोटवर संपलाय. मला असं वाटतं की आत्ताही खूप पॉझिटिव्हिटी आहे तो चित्रपट बघण्याच्या बाबतीतली आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातनं तो चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि नक्की या मी उचललेल्या शिवधनुष्याला ते प्रेक्षक भरभरून आशीर्वाद देतील. माझा प्रश्न क्षितिज सर आणि प्रसाद सरांना आहे. एकाच व्यक्तीची दोनदा भूमिका करायला मिळते, तर अनुभव कसा होता आणि एखादी आठवण आहे का जी कायम लक्षात राहील? खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही की असं करायला मिळणं आणि केवळ हयातच नव्हे तर इतक्या कार्यरत असलेल्या आणि माध्यमांसमोर असलेल्या व्यक्तीची भूमिका करायला मिळणं ही खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. त्याचबरोबर अशी भाग्याची गोष्ट आहे म्हणजे नटासाठी. कारण आपण ते स्वीट पेन म्हणतो ना, ते चॅलेंज जे असतं ते चॅलेंजिंग आहे खूप, पण ते आपल्याला हवं असतं. ती खाज असते आपल्याला ते भारी तरी करून दाखवण्याची. कारण इमिजिएट तुलना होऊ शकते, पकडलं जाऊ शकतो अभिनय, त्यातल्या त्रुटी आणि या सगळ्याच गोष्टी आहेत. पण मला असं वाटतं की अर्थात एक गोष्ट, एक भूमिका करताना मी एकटा त्यात मुळीच नसतो. सगळ्यात पहिल्यांदा तर लोक काय म्हणतात, अरे सेम शिंदे साहेबांसारखं दिसतोयस. तर ते दिसणं हीच गोष्ट मुळात माझ्या हातात नाही. ती आमचे रंगभूषाकार विद्याधर भट्टे काका यांच्या हातात आहे. मानसी अत्तरदेजींनी कॉस्ट्युम्स केलेत आणि अर्थात मग सरांनी डिव्हाइस केलेले उत्तम सीन्स महेश लिमये सर शूट करतात आणि सगळेच डिपार्टमेंट्स. त्यानंतर त्यात प्राण ओतणं ही जबाबदारी आहे. तर ती सलग 2 वेळेला करायला मिळणं, याच्यात काही बदल झाला असेल तर तो परिपक्व होण्याचा बदल आहे, असं म्हणजे लक्षात आलं काम करताना. पार्ट 1च्या वेळेला जी अँक्झायटी होती ती पार्ट 2च्या वेळेला वेगळी होती. ती कमी किंवा जास्त नव्हती, ती वेगळी होती. आणि पण एक गृहस्थ आहेत प्रवीण तरडे आमच्यासोबत, जे ती सतत जबाबदारी हलकी करत असतात आणि बराचसा भार ते स्वतःवर घेत असतात त्यातला. मी एकदा त्यांना म्हटलं होतं शूट सुरू करायच्या आधी की सर मला प्रेशर आहे आत्ता या गोष्टी. कसले प्रेशर घेतो, करायचं आपण भारी. इथे संपला विषय माझ्यासाठी. अर्ध प्रेशर ते रिलीज झालं होतं, बाकी सगळं शूटमध्ये होतं ते होतंच. पण खूप फॉर्च्युनेट गोष्ट आहे की सलग 2 सिनेमे इतकी इंटरेस्टिंग भूमिका करायला मिळते. मला वाटतं की मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. अर्थात मी आणि क्षितिज आम्ही दोघेही सेम स्टेजला आहोत की बायोपिक पुन्हा एकदा पडद्यावर साकारण्याची संधी मिळत नाही, जी आम्हाला दोघांना मिळाली आहे. त्या अर्थी आम्ही खूप भाग्यवान आहोत. पहिला भाग लोकांना भयंकर आवडला. लोकांनी तो उचलून धरला. उदंड प्रतिसाद दिला आम्हाला सगळ्यांना. पण त्याच्यावर समाधान मानून थांबायचं का? तर अजिबात नाही, असं आमच्या निर्मात्यांनाही वाटलं, लेखक दिग्दर्शकालाही वाटलं. सो दुसऱ्या भागाची तयारी सुरू झाल्यानंतर पहिल्या भागाची पुन्हा एकदा पाहणी झाली. आम्ही सगळ्यांनी मिळून चित्रपट बघितला. मी एकट्याने खूप वेळा चित्रपट बघितला आणि पहिल्या भागात ज्या काही त्रुटी राहिल्या, ज्या काही उणिवा राहिल्यात, त्या भरून काढण्याचं काम दुसऱ्या भागात आम्ही केलंय. मी स्वतः अभिनेता म्हणून, अर्थात दिग्दर्शकाशी चर्चा करूनच. पण मला असं वाटतं की तुम्ही कधी पेणला गेलात? पेणला
आत्ता या सीझनला तुम्ही गेलात तर असंख्य गणपती बाप्पाच्या मूर्त्या पाहायला मिळतात. तिकडे कारखानेच आहेत पेणला. तर ती मूर्ती बनवण्याचं काम प्रवीणनी केलेलं आहे. त्याला रंगरंगोटी करण्याचं काम केलेलं आहे. ती मूर्ती त्या कारखान्यातनं मग वेगवेगळ्या शहरात जाते. त्या वेगवेगळ्या शहरात नेण्याचं काम झी स्टुडिओजनी केलेलं आहे, मंगेश देसाईंनी केलंय. आता ती मूर्ती जेव्हा एखाद्या घरात येते आणि गुरुजी येऊन जेव्हा त्याची प्राणप्रतिष्ठा करतात, तर तो मान मला असं वाटतं मला आणि दातीला अरे वा यार. मिळालेला आहे. आणि गणपती दरवर्षी बसतो. तसं मागच्या 2 वर्षांपूर्वी भाग 1 आला, आता भाग 2 आलाय आणि पुन्हा एकदा त्या 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 भूमिकेमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्याची संधी आम्हाला या सगळ्यांनी दिली. त्याबद्दल मी दिघे साहेबांचे आणि गणपती बाप्पाचे आभार मानतो. प्रत्येक भूमिका प्रत्येक कलाकाराला काहीतरी देऊन जातात असं म्हणतात. तर आनंद दिघेंची भूमिका साकारल्यानंतर तसं तुम्हाला काही जाणवलं? ऑफकोर्स, म्हणजे काय प्रश्नच नाही. प्रत्येक भूमिका करत असताना विचार करणारा, अभ्यास करणारा कलाकार हा समृद्ध होत असतो. दिघे साहेबांची भूमिका ज्या पद्धतीने प्रवीणनी कागदावर मांडलेली आहे किंवा मंगेश, आमचे सचिन जोशी, अनेक सहकारी ज्यांनी दिघे साहेबांबरोबर काळ व्यतीत केलेला आहे, त्यांच्याबरोबर गप्पा मारल्यानंतर, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर दिघे साहेबांचे वेगवेगळे कंगोरे मला समजले, माझ्या लक्षात आले आणि त्यानुसार त्यांच्या हालचाली, त्यांचं चालणं, त्यांचं बोलणं, एक बारीक गोष्ट आम्ही डेव्हलप करत गेलो आणि फायनली ती व्यक्तिरेखा उभी राहिली. सो मला काय दिलं असं विचारशील तर मला प्रचंड समाधान दिलं या भूमिकेने, की एक ॲक्टर ना भुकेला असतो. त्याला भूक लागलेली असते, की माझ्या समोर काय मसाला येतोय आणि मी तो कधी त्याच्यावर ताव मारतोय असं झालेलं असतं. तर मला तसं झालं, की भुकेलेलो होतो खूप दिवस. असं दमदार, असं दणदणीत असं काही समोर येत नव्हतं. या चित्रपटाच्या निमित्ताने ते आलं आणि मला खूप खूप समाधान मिळालं. प्रवीण बरोबर पूर्वी त्याच्या देऊळबंद नावाच्या चित्रपटात मी छोटी भूमिका केली होती, पण त्याच्याबरोबर फुल फ्लेज काम करण्याची मनीषा होती बऱ्याच वर्षांपासून. ती धर्मवीरच्या निमित्ताने साध्य झाली. मंगेश माझा खूप जुना मी 97ला वगैरे मुंबईत आलो. मंगेश माझ्या आधी 2-3 वर्ष मुंबईत आला आणि आम्ही एकत्र नाटक केलं, एकत्र अनेक चित्रपट केलेत. आणि मंगेशला या चित्रपटाच्या निमित्ताने एक भक्कम निर्माता म्हणून उभं राहताना पुन्हा एकदा समाधानच वाटतंय. सो या चित्रपटाने, या भूमिकेने मला प्रचंड समाधान दिलं. माझा प्रश्न प्रवीण सर तुमच्यासाठी आहे. आनंद दिघे यांची जेव्हा स्क्रिप्टिंग सुरू होती तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील तिथे होते. तर त्यावेळीचा अनुभव कसा होता? आणि असं वाचण्यात आलंय की अनेक सीनचं स्क्रिप्टिंग सुरू होतं तेव्हा ते भावूक झालेले. तर त्याबद्दल थोडं सांगाल का? शिंदे साहेब नाही, कधीच नाही, स्क्रिप्टिंगच्या काळात कधीच नाही नाही. नाही. नाही, एकदा ते भेटले होते. ते ह्या कार्यक्रमात कुठल्या तरी गडकरीला कार्यक्रम होता आणि मंगेशनी त्यांना सांगितलं होतं असं असं आम्ही सिनेमा करतोय. तर गडकरीच्या कार्यक्रमात ते भावूक होऊन आम्हाला वेगवेगळे किस्से सांगायला लागले आपल्या म्हणजे दिघे साहेबांबद्दलचे. त्यावेळी प्रत्येक किस्सा सांगताना ते आपोआप कळत नकळत त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं, एकदम इमोशनल व्हायचे ते. असं ते तिथं आमची ती गडकरीची जी भेट होती ती त्यावेळी, म्हणजे तिथं मी पहिल्यांदा त्यांच्या तोंडून दिघे साहेब ऐकले. त्याच्या आधी मी 80-90 लोकांना भेटलो जे दिघे साहेबांबरोबर काही वर्ष राहिलेले होते. तर अशा 70-80 लोकांना भेटलो. त्यातले शेवटी मला ते सगळ्यात आपण शिंदे साहेबांना भेटलो. हवे साहेब स्क्रिप्ट म्हणजे कधीच नाही. उलट मला तर असं आठवतं ना, पहिल्यांदा जेव्हा मुहूर्त केला तेव्हा एकदा साहेब आले होते पार्ट 1ला आणि पार्ट 2च्या पण मुहूर्त आले. त्याच्यानंतर ते कधीही त्यांनी स्क्रिप्ट मला विचारलंही नाही, काय दाखवतोस हेही मला ते बोलले नाहीत. इवन आत्ता जेव्हा मी ट्रेलर लॉन्च केला, खरं पाहिलं तर म्हणजे मला भीती वाटत होती की ट्रेलर लॉन्च करायच्या आधी मी त्यांना गेस्ट म्हणून मी त्यांना म्हटलं तुमच्या हस्ते मला करायचं आहे. तेव्हा मला असं वाटत होतं की ते ट्रेलर मागवतील, ट्रेलर काय केलं आहे त्याच्यावर खूप करेक्शन्स होतील. पण त्यांनी मला ट्रेलर मागवला पण नाही, काहीच नाही. कारण जेव्हा मी पहिल्यांदा त्यांच्याकडनं परमिशन घेतली होती
तेव्हा त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली होती की दिघे साहेब सगळ्यांचं दैवत आहे, या दैवताच्या मूर्तीला कुठे धक्का लागला नाही पाहिजे, ही जबाबदारी तुझी. जर या मूर्तीला धक्का लागला तर जे काय होईल त्याला तू कारणीभूत असशील, तू जबाबदार असशील. आणि मी पण त्यांना तेवढ्याच कॉन्फिडेंटली सांगितलं होतं, साहेब तुमचं दैवत हे माझं दैवत आहे, या दैवताच्या मूर्तीला कधीही धक्का लागणार नाही. आणि तोच कॉन्फिडन्स, तोच विश्वास त्यांचा माझ्यावर होता. त्यामुळे ते कधीही स्क्रिप्ट बघायला आले नाही, त्यांनी कधी कुठला इंटरफेअर केला नाही, त्यांनी आजपर्यंत सिनेमा पण नाही बघितला. म्हणजे त्यांना 8 तारखेला किंवा 9 तारखेला जो प्रीमियर होईल त्या दिवशी सिनेमा ते बघणार. प्रवीण सर, याला जोडून प्रश्न विचारायचा आहे की हा चित्रपट लिहिताना म्हणजे एकतर दिघे साहेबांचं पूर्ण व्यक्तित्व मांडणं हा म्हणजे त्याचा भाग होताच चित्रपट त्यांच्यावरती बेतलेला असल्यामुळे, पण ज्या काळात आपण चित्रपट करतोय ते पाहता तुम्ही याच्यावरती पटकथेवर वेगळ्या पद्धतीने विचार केला होता का? की कारण काही एका पिढीला ते माहिती आहे, पण बऱ्याच जणांना ते माहिती, स्पेशली नव्या पिढीला ते नावाने माहिती आहे, पण त्यांचं कार्यकर्तृत्व बऱ्याच जणांना माहिती नव्हतंच. तर मग हे पटकथा लिहिताना यासाठी वेगळ्या पद्धतीने विचार केला का? कशा पद्धतीने लिहिते? दिघे साहेब माहिती नव्हते, बरोबर आहे, आधी. पण ठाणे, मुंबई, काही प्रमाणात नाशिक, कल्याण, पालघर या भागात दिघे साहेबांचं खूप मोठं प्रस्थ आहे. म्हणजे फार अगदी लोकांच्या देव्हाऱ्यात सुद्धा दिघे साहेब आहेत. पण पार्ट 1नी आता जगभरात असा कुठेही मराठी माणूस नाही ज्याला आनंद दिघे हे व्यक्तिमत्व माहीत नाही. तर चित्रपटाच्या पहिल्या भागाने धर्मवीर आनंद दिघे साहेब काय आहेत हे सगळ्या जगाला ऑलरेडी सांगितलंय. ऑस्ट्रेलिया, लंडन, दुबई, US, UK सगळीकडे भरघोस प्रमाणात त्याचे शो झाले. त्यानंतर आमच्या झी5 वर आणि झी स्टुडिओनी त्यांना जे दर आठवड्याला दाखवले ते पाहता दिघे साहेब कानाकोपऱ्यात पोहोचलेत. त्यामुळं पटकथा करताना मुळात दिघे साहेब जे आयुष्य जगून गेले तीच एक पटकथा आहे. रोजचा दिवस हा एक एंटरटेनिंग सीन आहे, काहीतरी सांगून जाणार आहे. आम्हाला फक्त ते जगले ते मांडायचं होतं. आता यावेळी त्यांच्या आयुष्यातली विचारधारा, गेल्या वेळी आम्ही त्यांचा चरित्रपट दाखवला, यावेळी आम्ही त्यांची विचारधारा स्पष्ट करतोय. म्हणून चित्रपटाला टॅगलाईन याचे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट. तर एखादा माणूस गेल्यानंतर त्याची विचारधारा जपणारे त्याचे अनुयायी असतात, त्या विचारांवर चालणारी माणसं असतात. तर ह्यावेळची गोष्ट दिघे साहेब, त्यांची विचारधारा आणि त्या विचारधारेला स्वतःच्या खांद्यावर घेऊन जाणारे त्यांची अनुयायी याची. क्षितिज सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भूमिका साकारताना त्यांच्याकडनं काही टिप्स घेतल्या? नाही, काहीच टिप्स नाही. खरं सांगू का, म्हणजे आवडलं असतं लई सोबत बसून अगदी दिवस दिवस घालून वर्किंग करायला वगैरे, पण फार बिझी माणूस आहे एकतर तो, ते हाती लागत नाहीत कोणाच्या. त्यामुळे त्यांना जाऊन भेटणं, काही टिप्स घेण्याचं, आणि ते पुरेसे मितभाषी आहेत आणि त्यांचा काही हस्तक्षेपही नाही. त्यामुळे मला ते फार काही समर्थ वाटलं नाही तसं करणं, प्रशस्त वाटलं नाही. आणि मला मुद्दा काय आहे की ही मंडळी इतका रिसर्च करून उतरली आहेत हे चित्रपट बनवण्यासाठी की मी ते मीडियम आहे हे माझ्या लक्षात आलं. आणि मला त्यांचं फॉलो द लीडर, फॉलो द ऑर्डर हे करायचे. आणि त्यांची, प्रवीण सरांचे डायलॉग, त्यांचा सीन ही इन इटसेल्फ एक वेगळी परिभाषा असते. त्यांचे सगळे सिनेमे आपण पाहिले तर त्याच्यात ती स्ट्रेंथ दिसून येते सगळ्या याच्यात. तर मला असं वाटतं की अभ्यासाला मटेरियल मीडियामध्येच खूप आहे. तुम्हीच मंडळी जे कव्हर करता तेच वाचून पाहून खूप पाहण्यासारखं आहे, समजून घेण्यासारखं आहे. त्यांचं पात्र जर आपण म्हटलं तर व्यक्ती म्हणून ते थोडक्यात. तर तीच माझी तरी प्रोसेस राहिली या दोन्ही पार्ट्सला. मला फक्त कधी चुकून आता ट्रेलर लॉन्चला ते भेटले, प्रमुख पाहुणे म्हणून आले होते, तर तिथे क्रॉस चेक होतात गोष्टी आणि माझा एक वेगळा डोळा असतो की काय मी बरोबर चालले ना, ट्रॅकवर आहे ना सगळं, असं एवढंच आहे. पण मंगेश सरांना कसं विचारले की पहिल्या पार्टच्या प्रोड्यूस करून त्यावेळी बातमी आली की तुम्ही घर विकावं लागलं तुम्हाला, आणि आता तुम्ही नवं घर घेतलंय, तो सिनेमा सुद्धा हिट झाला. तर ही जी जर्नी होती तेव्हा तुम्ही ते आनंद दिघेच्या प्रेमापोटी त्या सगळ्या गोष्टी केल्या, सिनेमा हिट होणं, आता दुसरा सिनेमा येणं आणि पुन्हा नवीन घर येणं, ह्या प्रवासाबद्दल काय सांगा?
नाही, तेव्हा सिच्युएशन खरंच तशी आली होती की काय मी पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात उतरलो होतो. याच्या आधी छोट्या छोट्या ॲड्स वगैरे असं माझं साहिल मोशन आर्ट्सच्या अनुषंगाने व्हायचं. पण चित्रपट निर्मिती पहिल्यांदाच त्या ह्याच्यात मी म्हणजे शिवधनुष्य उचललेलं होतं. अंदाज होता, पण अंदाज किती बजेट जाईल याचा अजिबात नव्हता. माझ्या कुवतीनुसार, ताकदीनुसार मी त्याचं बजेट प्लॅनिंग केलं होतं. पण जसजसं आम्ही शूट करत गेलो तसतसं एक गोष्ट लक्षात आली की जसे बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं व्यक्तिमत्व एवढं होतं, तसंच आपल्या आनंद दिघे साहेबांचं व्यक्तिमत्व सुद्धा एवढं आहे. आणि हे व्यक्तिमत्व, एवढं मोठं व्यक्तिमत्व एवढ्या छोट्या पडद्यामध्ये जेव्हा दाखवायचं असेल, तेव्हा ते तेवढं लार्जर दॅन लाईफ कसं दाखवता येईल यासाठी खूप पैसे खर्च करावं लागणं गरजेचं आहे. आणि असा दिग्दर्शक असताना या दिग्दर्शकाला जर त्यांनी जे पाहिजे त्याचं मी त्याला दिलं नाही, तर मला जसा पाहिजे तसा सिनेमा होणार नाही. आणि आमचे आनंद दिघे साहेब जसे जगासमोर मांडायचे तसे मांडता येणार नाही. त्यामुळे खूप स्ट्रगल सुरू झाला आणि काही फंड्स जे मला गरजेचे होते 11th आवरला, ते मला कुठने उभे करता येत नव्हते, कारण मी बऱ्याच लोकांकडनं उधारा घेतलेल्या होत्या, पैसे घेतले होते लोकांकडनं. माझ्याकडचं बँक बॅलन्स सगळं संपलेलं होतं आणि मी नवीनच नुकतंच घर घेतलं होतं तेव्हा कोविडच्या काही आधीच्या 1 वर्षामध्ये काहीतरी. आणि म्हटलं आता एकच पर्याय आहे, चित्रपट तर पूर्ण झाला पाहिजे, कारण धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा चित्रपट आहे, तो तर पूर्ण झाला पाहिजे. आता याच्यावर एकच उपाय आहे. आपल्याकडे आता एक घर आहे ज्याची किंमत आता 1,70,00,000 आहे आणि आपल्याला जवळपास तेवढ्याच पैशाची गरज आहे. मी ते घर विकून टाकलं. पण म्हणतात ना की तुम्ही एखादी गोष्ट प्रामाणिकपणे करत असाल तर तुम्हाला त्याचा रिझल्ट सुद्धा खूप प्रामाणिक मिळत असतो. ते तसंच झालं. धर्मवीर मुक्कामपूस ठाणे खूप सुपरडुपर हिट झाला. झी स्टुडिओज माझ्या बरोबर होतं डिस्ट्रीब्युशनसाठी, त्यामुळे मला भीतीच नव्हती की हा चित्रपट घराघरात पोहोचेल की नाही. आणि प्रॉडक्ट इतकं उत्तम होतं, झी स्टुडिओज बरोबर असल्यामुळे तो घराघरात पोहोचला, तो सुपरहिट झाला. धर्मवीर 2च्या वेळेला मला नवीन घर घेता आलं. त्याचं कारणच हे की तो हिट झाला होता सिनेमा. मी लोकांचे पैसे देऊन, माझ्याकडे काही पैसे उरले होते, मी ते पैसे दिले, मी कर्ज काढलं. म्हणजे आजही मी कर्जबाजारीच आहे, जे की मी घरासाठी लोन काढलेलं आहे. पण माझं घर झालं आणि त्याहीपेक्षा चांगलं घर झालं. म्हणून मी म्हणतो ना की कुठेतरी दिघे साहेबांचा सोल आसपास आहे आणि म्हणून माझा बँक बॅलन्समध्ये सुद्धा फरक पडला, माझ्या प्रतिष्ठेत सुद्धा फरक पडला आणि त्या सिनेमाच्या यशामध्ये सुद्धा फरक पडला. नवरात्रीमध्ये आम्ही पहिली झलक पाहिलेली धर्मवीर तुमची, जेव्हा तुम्ही आरती करत होता ठाण्यात, तर ती फिलिंग काय होती? अरे कमाल कमाल फिल्म होती. म्हणजे या निमित्ताने पहिल्या भागाच्या निमित्ताने किंवा याही भागाच्या निमित्ताने मला दिघे साहेबांची राखी पौर्णिमा अनुभवता आली. मागच्या भागात अजून काय होतं? हे गणेशोत्सव, गणेशोत्सव, सत्यनारायणाची पूजा, गणेशोत्सव, ज्या ज्या उत्सवांमध्ये ते सक्रिय सहभागी व्हायचे, ते सगळे सण समारंभ मला त्या निमित्ताने तेवढ्याच भव्य दिव्य स्वरूपात अनुभवता आले. पण मला असं कळलं की तिथे दिघे साहेब जायचे आणि सगळ्या छोट्या मुलांसोबत आरती करायचे. सो तो क्षण आम्हाला टिपायचा होता, तो क्षण आम्हाला हवा होता. त्यामुळे कुणालाही कुठली कल्पना न देता आम्ही तिथे दाखल झालो आणि तिथे ऍक्च्युली सिनेमाचं शूटिंग खरं शूटिंग केलंय आम्ही, हे खूप लोकांना नंतर कळलं. लोकांना असं वाटलं की ती पहिली प्रमोशनल ऍक्टिव्हिटी, ऍक्च्युली ते शूटिंग होतं, बरोबर ना? आणि इतकं भारावून टाकणार होतं. म्हणजे ते सगळी लहान मुलं माझ्याकडे ज्या पद्धतीने पाहत होती किंवा माझ्याबरोबर ती आरती करत होती, सगळी लहान मुलं, त्यांचे पालक, भारावून टाकणारा क्षण होता. मला फार मजा आली. आणि सत्यनारायणाची वगैरे ती गंमत अशी आहे ना, पहिल्यांदा मी जेव्हा सीन ऐकले, खूप लोकांना भेटलो, तर प्रत्येकाच्या बोलण्यात एकच, दिघे साहेब सत्यनारायणाला जायचे. बरं, त्यांची जायची वेळ काय, ते समजा आज लोक ते चाललेत, रस्त्याने चाललेत, तर लोक येऊन फक्त चिठ्ठी द्यायची, कसली तरी हातात चिठ्ठी द्यायची. आणि त्यांची एक सवय होती, कुठल्याही माणसाने, ओळखीचा असू दे अनोळखी असू दे, कसली तरी चिठ्ठी द्यायचा, ते चिठ्ठी घ्यायची आणि झब्याच्या खिशात टाकायची. रात्री गेल्यावर त्यांचा एक दिनचर्या होती
की त्या सगळे किस्से ते एका टेबलवर रिकामे करायचे, 2 माणसं बसलेली असायची. बरं, ह्यांची रात्र म्हणजे जायचे म्हणजे आपलं सामान्य माणसारखं धरू नका, 7च्या आत घरात ते सकाळी 7च्या आत घरात जायचे आणि मग ते सगळं टाकलं की 2 माणसं सगळ्या चिठ्ठ्या उलगडायची. चिठ्ठीवर काय लिहिलेलं असायचं, फक्त एक त्या व्यक्तीचं नाव, ज्यांनी चिठ्ठी दिली त्याचं, काय बाबा सत्यनारायणाची पूजा, आणि खाली पत्ता, एवढंच लिहिलेलं असायचं. किंवा मुलाचं बारसं, काय, हा मुलीचं लग्न, खाली पत्ता, ह्यांच्या ओळखीचे आहेत नाही, काही नाही. मला चिठ्ठी दिली आहे ना, मग तो माणूस माझ्या ओळखीचा आहे. आणि ते सगळ्या चिठ्ठ्या सकाळी चहा प्यायला बसायचे लुंगीवर, देवपूजा झाली की त्या सगळ्या चिठ्ठ्या एका कागदावर लिहिलेल्या असायच्या, वरपासून खालपर्यंत. हा आज काय काय आहे, मग तो माणूस सांगायचा आज 25 सत्यनारायण, 23 बार्शी, 3 लग्न, 2 10वे, 4 13वे, असं सगळं ते चिठ्ठ्यांवर असायचे. बर, 10वा पहिला ना, सकाळचा पहिला असायचा. झालं 10वे किती आहेत, 3, चला बसले गाडीने, हे त्यांचं काम होतं. म्हणून आम्ही जे म्हणतो ना, माणुसकीत हिंदुत्व शोधणारा देव माणूस, अशी टायटल दिलेली आहे. हिंदुत्वाची खूप व्यापक व्याख्या केलेली आहे. नगमा नावाच्या बहिणीला तिच्या नवऱ्याने त्रास दिलेला असतो आणि ती दरवर्षी राखी बांधायची. तर मला दरवेळी बुरखा बाजूला काढून राखी बांधणारी माझी बहीण यावेळी बुरखा टाकून का राखी बांधती, म्हणून तू बुरखा काढ, वर घेतो बुरखा, काय भानगडे काय. तर बहीण घाबरलेली, तिला माहिती होतं आता मला जर काही माझं मारलेलं दिसलं तर हा माझ्या नवऱ्याचा जीव सोडेलोय, पण राखी तर बांधली पाहिजे, तू काढ. आणि काढल्यावर कळलं, अरे तिचा तर डोळा काळा निळा झालाय. झालं, 200-300 बायकांना घेतल्या, चला राखी पौर्णिमा आता तिच्या घरी. सगळ्या 200-250 बायका, तुम्ही तो सीन पाहिला असेल. आणि हे रिअल आहे, ही अतिशयोक्ती नाही. असा राजकारणी होऊन गेलाय महाराष्ट्रात. आणि मग हे सत्यनारायण सगळ्या पूजा करत बसायचे. तर हा एकदा बोलताना म्हटला, अरे ते शिंदे साहेब पण करतात. हा म्हटलं, पहिल्या पार्टला म्हटलं करत असतील, ते जात पण असतील. आता तर मुख्यमंत्री आहेत, ते जात असतील का? तो म्हटला जात असतील का, अरे त्यांचे ते बॉडीगार्ड्स आणि ते जे प्रोटोकॉल असतात ते वैतागलेत. शिंदे साहेब झोपडपट्ट्यांमधून त्या गटारांवरनं उड्या मारत मुख्यमंत्री चाललाय आणि त्याच्या मागे प्रोटोकॉल पळतोय सगळा. मग कुणी जवळ यायचं नाही, हे तर माणसं अंगावर पडतायत. ते सत्यनारायणाच्या पूजेला तिथंच प्रसाद खायला बसलेत. हा म्हटलाय तुला खोटं वाटतं? अरे म्हटलं असं वाटतंय तर तू ये एकदा. म्हणून मी मुख्यमंत्र्यांचा दिनक्रम पाहायला गेलो. पहाटे 4:30 पर्यंत मुख्यमंत्री सत्यनारायण करत होता. तर मी गमतीने म्हटलं की हो साहेब, म्हणजे मला गंमत वाटली होती. त्यातलं ज्यांचा आमचा जो गुरु आहे दिघे साहेब, त्यांनी ही प्रथा पाडली आहे ठाण्यात. त्यामुळे जो चिठ्ठी देईल, जो निरोप येऊन देईल, कुणीही असू द्या, आम्हाला काय ओळख बिळख कशाला पाहिजे, त्याच्याकडे सत्यनारायणाला जायचं. फायदा असा होतो, सत्यनारायणाला गेलं की त्याची सुखदुःख कळतात, त्याच्याबरोबर असलेली माणसांची तिथं सुखदुःख कळतात. त्याच्या घरी कुठल्या रस्त्याने गेलो, कुठल्या गटारावरून गेलो, तिथं संडासाचा वास येत होता का, ते धुतलं गेलं होतं का, तिथली कचरापेटी तुंबली आहे का, हे सगळं डोळ्यांना दिसतं. म्हणून आम्ही काय, किंवा दिघे साहेब काय, किंवा रवी फाटक काय, किंवा प्रताप सरनाईक काय, किंवा राजन विचारे काय, किंवा त्या बिरजेबाई काय, किंवा ठाण्यातले कुणीही, म्हणजे नरेश म्हस्के आत्ताचे महापौर, ते म्हणजे आता काय खासदार झाले, ते सगळे लोक सत्यनारायण करतात पहाटे 5-5 पर्यंत. कारण ज्या माणसाच्या हाताखाली तयार झाले तो माणूस हे करायचा. तर ती परंपरा आजही ठाण्यात त्यांचा शिष्य मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा हे करतानाच पाहिलंय. त्याच्यावर मी एकदा गमतीने म्हटलो होतो, पण असं का करतात ते? म्हटलं दिघे साहेब म्हणायचे, मी आता स्वतःच्या घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो. ही ओळ इतकी आवडली, म्हटलं अशीच्या अशी घेऊ कशी सिनेमा याला म्हटलं. त्यातले घ्या. की काय सुंदर वाक्य आहे बघा, की नेता कधी स्वतःच्या घरात नाही
तो लोकांच्या दारात शोभून दिसतो. तर दिघे साहेब ही लिगसी चालवणारी लोक जर अशी असतील तर नक्कीच लवकरात लवकर सगळीकडे ती ती प्रेम, ती आपुलकी या निमित्तानं दिसेल. म्हणून कदाचित त्या काळात ठाण्यात किंवा अजूनही तसं छेडछाड या त्या घटना कमी घडतात. कारण तिथं पोलीस, कोर्ट, न्यायालय असला नियम नाहीये, डायरेक्ट न्याय होतो. आजही न्याय होतो, म्हणजे मी पाहिलंय डोळ्यांनी. त्यामुळं ही अशा परंपरा उलट असाव्यात आणि आपण भाग्यशाली असलं पाहिजे की असा राजकारणातला असा म्हणून. खरं तर दिघे साहेबांना राजकारणी संबोधन हे खूप हे होईल. त्यांना आम्ही योगी पुरुष किंवा गुरुवर्य किंवा धर्मवीर असंच संबोधलं पाहिजे. कारण त्याच्या रोजच्या वागण्या बोलण्यात देव, धर्म, परंपरा, पूजा अर्चा सांभाळलं जायचं आणि त्याची डेफिनेशन जनसामान्यांची सेवा हीच होती. आणि हे आम्ही आजही डोळ्यांनी पाहतो. परवा काहीतरी ते कुठल्या एका मुद्द्यावर मी म्हटलं अरे असं नाही, तो जर मुद्दा सिनेमात घ्यायचा असेल तर मला एक तर त्याच्याशी रिलेटेड न्यूज टीव्हीला दिसली पाहिजे, तो नेता बोललेली, किंवा त्या नेत्याने मला तोंडाने सांगितलं पाहिजे. तर मी याला विचारलं तर रात्रीचे 11:15-12 वाजले होते, 12. तर म्हटलं तुला कुणाचं पाहिजे? म्हटलं एक तर मला ते शिंदे साहेबांनी सांगितलं पाहिजे किंवा अजून त्या 2 माणसांनी सांगितलं. तर म्हटलं चल. म्हटलं कुठं? तो म्हटलं वर्षावर. अरे म्हटलं वर्षावर मुख्यमंत्री थोडंच भेटणार आहे. हे म्हटलं चल. तर तू मी गेलो, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली. पहाटे 3 वाजता गर्दी होती. सगळे लोक काम करत होते, सगळ्यांना चहापान चाललं होतं, लोक बसलेली होती आणि मिटिंग चालू होत्या. आणि मी तिथं तो मुद्दा जो माझ्या मनातला होता तो क्लिअर करून. याचं म्हणणं असं होतं की ते जर घ्यायचं असेल तर मला दिसलं पाहिजे डोळ्यांनी. तुझ्या सांगण्यावरनं किंवा कोणाच्या सांगण्यावरनं नाही. म्हटलं तिकडे सांगायचं नाही, आपण गपचूप जायचं नाही तर कुणीतरी तयारी पण करून ठेवेल. त्याच्यावर मग ह्याने सगळं तिथं पाहिल्यावर पण म्हटलं काय घ्या आपण येणार म्हणून प्री प्लॅन केलं असेल तर. म्हणून मी बाहेर येताना त्या गेटवरच्या एका हवालदाराला विचारलं, काय हो गोसावी हे रोज असतात का असं? हा म्हटलं वात आणला या मुख्यमंत्र्यांनी. अरे झोपतोय का नाही काय माहीत, हा जागाच आहे, ड्युटी आमच्या चालूच आहेत. अरे म्हटलं आम्ही काय करायचं? म्हटलं हे असं रोज. तो म्हटलं रोज कदाचित सेम आनंद दिघे अशी होते. दिघे साहेब काय करायचे, ते पहाटे 4-4, 5-5 पर्यंत आम्ही गेल्या वेळी सीन दाखवले. आणि म्हणून ते सीन कदाचित खूप लाईव्ह किंवा खूप जिवंत वाटण्याचं कारण मुळात ते आहे की ते जे जगले ते जगणं आम्ही असं उचललं सिनेमात दाखवलं. प्रवीण सर, माझा प्रश्न तुम्हाला आहे की दिघे साहेबांचं आयुष्य असं होतं की म्हणजे जोपर्यंत धर्मवीर नाही आला तोपर्यंत असं डॉक्युमेंटेशन झालं नाही त्याचं नेमकं. तर मग कथा लिहिताना म्हणजे धर्मवीर 2ची पण आणि 1ची सुद्धा की काही आव्हानं होती का? कारण तुम्ही जसं म्हणाल मी खूप लोकांना भेटलो, खूप लोकांकडनं हे ऐकलं, मग ते तसं घेताना आणि स्टोरीमध्ये फ्लो मेंटेन करताना काही आव्हानं वाटली? आणि जसं तुम्ही आता हे फॅक्ट चेक केलं तर तसं काही तुम्हाला करताना किंवा कोणाशी भेटले तुम्ही, काय आव्हानं होती? आता उदाहरणार्थ एक माणूस जो दिघे साहेबांबरोबर खूप राहिलाय तो म्हटला, दिघे साहेब ज्यावेळी बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर जायचे ते मातोश्रीच्या गेटला नमस्कार चप्पल काढूनच मग आतमध्ये जायचे. आणि इकडे आले की त्यांना ते नरिमन पॉइंट खूप आवडायचं. आणि त्यांचं एक दुःख होतं की आयला आपल्या ठाण्याच्या नशिबात समुद्र नाही, आपल्याकडे खाडी आहे. म्हणून त्यांना ते ना नरिमन पॉइंटला जायला आवडायचं. तर असं सांगितल्यावर मी याला म्हटलं, आता त्या माणसाने तर सांगितलंय दिघे साहेबांना नरिमन पॉइंटला जायला खूप आवडायचं. तर नरिमन पॉइंटला शूटिंग साधारण त्याचं भाडं तुम्हाला वाटेल ते गव्हर्नमेंटच्याच अंडर येईल, त्याला ते काय फुकटच असतं, ते निर्मात्याला विचारा. नरिमन पॉइंट म्हणून कदाचित मराठी सिनेमात नरिमन पॉइंट कधी दिसला नाही. त्याच्या खूप परमिशन गेटवे ऑफ इंडिया दिसलं नाही. कारण का माहितीये का, तेव्हा मला पहिल्यांदा कळलं त्याचं जे भाडं आहे ते मराठी चित्रपटाच्या बजेटला परवडूच शकत नाही. खरं तर
यांना सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी ही अशी जी ठिकाणं आहेत, माझ्या मते केलं बहुधा आता सरकारी ठिकाणं फ्री इमारती. केली. तर ना ते नरिमन पॉइंटचं भाडं हा म्हटला हे असं नको दाखवू, त्यांना ती आमची गाडीच आवडती असं दाखव. कारण गाडी आपल्या ठाण्यात सोपं ना, कुठेही कॅमेरा लावला की सोपं. ह्याला म्हटलं नाही नाही, नरिमन पॉइंट जर उल्लेख आलाय तर मला नरिमन पॉइंटवर सीन करायला आवडेल, म्हणजे मागं तो नेकलेस असा दिसेल आणि खूप ब्युटिफुल फ्रेम दिसतो, तू काही कर. तर ह्यानी रडत खडत का होईना ते भाडं काय किती होतं 4.5 काहीतरी. ते भरलं आणि आम्ही तिथं नरिमन पॉइंटला शूटिंग केलं. त्या दिवशी मला कळलं की अशी भव्य दिव्य लोकेशन कदाचित हिंदीत का दिसतात, कारण हे सगळं पैशाशी संबंधित आहे. आपण म्हणतो फिल्म इज अ व्हिज्युअल मीडियम, पण ते व्हिज्युअल मीडियम एवढं सोपं नाहीये, प्रत्येक ह्याला खर्च आहे. मग इकडनं सगळं युनिट घेऊन नरिमन पॉइंट, मग नरिमन पॉइंट पर्यंत इकडं, मग त्या गेटवे ऑफ काय ते ट्रायडंट हॉटेलचे नियम, इथं मोठमोठी लोक इथं येऊन राहतात, तो लाईट तो तिकडं फिरवा आणि एवढूचही आवाज नाही आला पाहिजे, धूर करायचा नाही, आग लावायची काय पेटवायचं नाही, असे खूप नियम ह्यांचे. मग तिकडनं नेव्ही, समुद्राचा भाग म्हणजे नेव्हीच्या अंडर, नेव्हीचा नियम इकडं लाईट पाडायचा नाही, कारण मग तो लाईट जर त्या जहाजांवर आणि ह्याच्यावर गेला तर अरे म्हटलं मग शूटिंग कसं करायचं, मेणबत्ती पेटवून. ट्रायडंट वाले म्हणतात इकडं लाईट नाही करायचा, नेव्ही वाले म्हणतात इकडं समुद्राकडे लाईट नाही करायचा. शेवटी आम्ही लाईटची एक अशी सिस्टीम आणली, म्हणजे त्याच्यात इतका खर्च झाला, इतकी कसरत होती, पण सीन तिथंच केला कारण त्यांना ती जागा आवडायची. आणि तो इतका अप्रतिम आहे सिनेमात, म्हणजे कुठल्या हिंदी सिनेमात पण तुम्हाला असा सीन आणि असं ते नेकलेस दिसणार नाही. मी लिहून देतो आता, इतकं सुंदर दाखवलं. लाईट ऍडजस्ट केले, सॉफ्ट लाईट आणले, सगळे सॉफ्ट लाईट, ते पण खूप महाग असतात, त्याचं एक्स्ट्रा बजेट असतं, ते लावणारी माणसं वेगळी असतात. बरं ते ह्यांना इकडं नको ह्यांना इकडं नको, त्यामुळे ते आम्हाला समुद्रात जाऊन ज्या दगडी आहेत, कसल्या त्या दगडी अशा टाकलेल्या असतात, त्याच्यात जाऊन ते तिथं ते नाही का मित्रमैत्रिणी बसतात तसलं ते ठिकाण, तिथं आम्ही कुठं असा पाय कुणाचा असं डोकं, आणि तो शॉट घेतले आम्ही. पण सिनेमात ज्यावेळी तुम्ही हा शॉट पाहाल तर तो अक्षरशः दैवी. गेल्या वेळी शिंदे साहेबांची 2 मुलं गेल्यावर दिघे साहेब त्यांना तिथं घेऊन जातात. आत्ताही या सिनेमात तिथे एक सीन आहे, तर तिथली ब्युटी, तिथलं सौंदर्य हे निर्माता भक्कम असेल तर नक्कीच त्या पद्धतीनं आपल्याला दिसू शकतं. मंगेश सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की निर्माता म्हणून धर्मवीर 2 चित्रपट करताना कोणती जबाबदारी होती? यापूर्वी तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे 72 तासांचं रेकॉर्डिंग आहे, तर त्यातून महत्वाचे भाग धर्मवीर 2 साठी कशा प्रकारे निवडले? नाही, मुळात 72 तासाचं रेकॉर्डिंग म्हणजे मी ज्या लोकांना भेटलोय, आणि ह्याच्याकडचं वेगळं, याच्याकडचं पुन्हा माझ्याकडचं वेगळं. मी ज्या लोकांना भेटलोय त्या लोकांचं माझ्याकडे रेकॉर्डिंग. कसं होतं, धर्मवीर 1च्या वेळेला ना फार खतरनाक टास्क होता. एक तर मी नवीन, त्यात प्रवीण सारखा दिग्दर्शक, आणि मला तो सिनेमा ॲक्च्युली आधी रिलीज करायचा होता मार्चमध्ये, एप्रिलमध्ये. एप्रिल 22 तारीख अशी माझी ठरली पण होती ऑलरेडी, कारण मी थोडासा ॲस्ट्रॉलॉजीला वगैरे मानणारा आहे. आता हा वेगळा सब्जेक्ट आहे डिस्कशनचा, आणि मला 22 एप्रिलला तो रिलीज करायचाच होता कुठल्याही परिस्थितीत. त्यामुळे टास्क असा होता की मला जितक्या लोकांना भेटतील तितक्या लोकांना मी भेटतोय, प्रवीण सर जितक्या लोकांना भेटतायत तितक्या लोकांना ते भेटतायत, आणि ती सगळी चर्चा ही करतायत. पहिल्या भागाच्या वेळेला तो खूप हे आला, म्हणजे काय म्हणतात, तो टास्क होता. पण जसा पहिला भाग प्रदर्शित करायचा ठरला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की आपल्याकडे दिघे साहेबांच्या इतक्या गोष्टी आहेत ज्या पुढे येणं फार गरजेचं आहे, आणि हे येण्यासाठी धर्मवीर 2 किंवा भाग 2 करणं खूप गरजेचं आहे. आणि ती प्रोसेस तेव्हाच आमची ठरली होती की ती आपण करूया. मध्यंतरीच्या काळात प्रवीण एक दुसरा सिनेमा करत होता, त्यामुळे ती थोडीशी लांबणीवर पडली ती प्रोसेस. पण यावेळेला तसा त्रास झाला नाही, कारण तेवढं मटेरियल आमच्याकडे होतं. फक्त एवढंच होतं की आमची लाईन ठरली होती, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, या लाईनवर त्याच्यातले कुठले प्रसंग असू शकतील हे बांधून हा धर्मवीर 2 आपण करूया असं आमच्या डोक्यात ठरलं होतं.
एक मी तुम्हाला किस्सा सांगतो. म्हणजे दिघे साहेब हा माणूस, हे व्यक्तिमत्व कसं होतं. जात पात धर्म, उच्च नीच, श्रीमंत गरीब हे काही मानणारे नव्हते. आम्ही शूट करत होतो. सकाळी 7ची शिफ्ट होती आणि व्हॅनिटी वगैरे सगळ्या लागत होत्या. 4 वाजल्यापासून आमच्या प्रोडक्शनची माणसं कामं करत होती, कारण त्याच्या 3-4 तास आधी कामं सुरू होतात. मी पण तिथे उभा होतो. मॉर्निंग वॉकला एक वडील आणि त्यांची मुलगी असे तिकडे निघाले. ते थांबले आणि ते म्हणाले, शूटिंग कसलं चाललंय इकडे? म्हटलं धर्मवीर चित्रपटाचं चाललंय. तर तिची मुलगी होती, त्यांच्या डोळ्यात एकदम पाणी आलं आणि तिने वडिलांना घट्ट मिठी मारली. एज बऱ्यापैकी होतं त्यांचं. तर मी पण एकदम हे झालं की काय झालं असेल एकदम. वडिलांनी त्यांना थोडंसं सांभाळलं आणि म्हणाले की ही जी मुलगी आहे ना आत्ता जिवंत, ये सिर्फ आनंद दिघे साहब के वजह से. आणि त्यांनी मला प्रसंग सांगायला सुरुवात केली. त्या ज्या होत्या त्या LIC मध्ये ते कामाला होत्या. त्यांना रोज ठाण्यातनं LIC ला यावं लागायचं. त्या प्रेग्नंट होत्या आणि त्यांनी खूप रिक्वेस्ट केली होती ऑफिसर्सला की मी आता प्रेग्नंट आहे, माझी डिलेव्हरी आहे, मला प्लीज तुम्ही माझी ट्रान्सफर तिकडे करा. पण ते त्यांचं कोणी ऐकायला तयार नव्हतं. त्यांनी हेही रिक्वेस्ट केली होती की मला तुम्ही सुट्टी द्या, माझी डिलिव्हरी झाल्यानंतर मी परत जॉईन होतो. तरी कोणी ऐकायला तयार नव्हतं. अशा वेळेत तिच्या वडिलांना कोणीतरी सांगितलं तुम्ही दिघे साहेबांना भेटा. आणि ते दिघे साहेबांना भेटले. दिघे साहेबांनी मुलीकडे बघितलं, म्हणाले बाळ तू माझ्या मुलीसारखी आहेस आणि ती जे जन्माला येणार आहे ते माझ्या नातीसारखं आहे, तुझ्या घरी. ते घरी गेले. त्यांनी ॲड्रेस घेतला त्यांचा, जिथे शूटिंग चाललं होतं ना त्याच्या एक्झॅक्ट समोरच्या बिल्डिंगमध्ये ते राहतात, अजूनही राहतात. ते वर दिघे साहेब त्यांच्या घरी गेले. दिघे साहेबांनी एक पत्र दिलं, हे पत्र तुझ्या ऑफिसरला नेऊन दे. ते पत्र त्या ऑफिसरला नेऊन दिलं आणि त्या ज्या होत्या त्यांची ट्रान्सफर झाली ठाण्याच्या LIC ला. मी म्हटलं पण या तुम्ही जिवंत असं का म्हणालात? त्यामुळे आता काही गोष्टी अशा होत्या मेडिकली की जर तिचा जास्त प्रवास झाला असता तर आज माझी मुलगी माझी नात दोघी जिवंत राहिले नसते. बरं ते तेव्हा त्यांनी दिघे साहेबांनी विचारले तुम्ही कुठल्या धर्माचे आहात, तुम्ही कुठल्या जातीचे आहात, हे काहीच विचारलं नाही त्यांनी. म्हणजे दिघे साहेब हा व्यक्तिमत्व हे असं होतं की तुमची अडचण आहे, तुम्ही अडचण दूर करणार. म्हणून म्हटलं ना मगाशी की ते 50व्या वर्षी गेले दिघे साहेब, पण जगले 100 वर्ष. म्हणजे आज जर ते 100 वर्ष जगून आपण जेवढं काम करतो ते त्यांनी 50 वर्षात केलं. असे हे धर्मवीर आनंद त्यांचे एक मित्र, त्यांचे सहकारी आहेत विलास जोशी नावाचे. ते विलास जोशी तर म्हणतात बहुधा दिघे साहेबांना माहिती होतं की मी जाणार, आपण 50व्या वर्षीच जाणार आहोत, म्हणून ते 24 तास काम करायचे की माझ्या आता जेवढा वेळ आहे तेवढा लोकांसाठी मला जास्तीत जास्त वापरता यावा, म्हणून कदाचित ते 2 आणि 3 तास झोपायचे. त्यांच्या बहिणींनी एक किस्सा सांगितला. त्यांच्या बहिणी आहेत अजूनही. ते 6-6 महिन्यांनी घरी जायचे त्यांच्या स्वतःच्या घरी. बहिणीने एक काम सांगितलं त्यांना की अरे आनंदा माझं हे काम आहे. तर हा ठीक आहे बघतो. असे 2-4 महिने गेले. ते म्हणाले नाही मी तुझ्या कामाच्या जागी मी दुसऱ्याचं काम करून टाकलं. म्हणाले मी तुझा भाऊ आहे म्हणून तुम्हाला काम सांगतेस का? नाही, तुझं काम जे होतं ना त्या कामाच्या जागी मी दुसऱ्याचं काम करून टाकलं. तू तुझं काम बघ कसं करायचं. 2 ऑप्शन आलती, तू एक होती आणि दुसरं कोणीतरी होतं. तर त्यांनी सख्या बहिणीला बाजूला सारलं आणि त्या दुसऱ्याचं काम केलं सेम जागेसाठी. ते म्हटले मला तो माणूस जास्त महत्वाचा होता, आपल्यापेक्षा त्याची परिस्थिती खूप हलाखीची होती. किती मोठी गोष्ट आहे. असे हे धर्मवीर आनंद दिघे साहेब होते आणि हे यायला पाहिजे. या आजच्या जनरेशनच्या समोर सुद्धा ते यायला पाहिजेत. असा माणूस, असं व्यक्तिमत्व, असे विचार हे खूप महत्वाचे आहेत मला असं वाटतं. कारण आपण 21व्या शतकाकडे जाता ना नातेसंबंध सगळे विसरत चाललो आहेत. आपल्याला माणसं, जवळ बसणारी माणसं, घरात असणारी माणसं नकोशी झाली आहेत आता. आपण सतत या गॅझेटवर असतो आणि समोरच्या माणसाशी गप्पा मारायला आपल्याला वेळ नाही आहे. आपण खूप वृक्ष होत चाललो असं मला असं वाटतं. आणि या परिस्थितीमध्ये अशा माणसाचं जीवनचरित्र जर आलं की माणसाला माणसाप्रमाणे वागवणारा माणूस होता, माणसं जोडणारा माणूस होता, तर मला असं वाटतं काही पर्सेंटमध्ये जरी आपण देऊ शकलो समाजाला तरी. आणि ते काय करायचे,
त्यांचा दिवस खूप भारी वाटला गेलेला होता, जो आम्ही गेल्या वेळी दाखवला सिनेमात. ते ना सकाळी उठलं की पहिली देवपूजा, म्हणजे त्यांची देवपूजा चुकली नाही. देवपूजा झाली की साहित्यिक, पत्रकार आणि लेखक यांच्याबरोबर 2 तास बसायचं. त्या वेळात जर कोणी नगरसेवक जरी आला तरी हाकलून द्यायचे. माझे सकाळचे 2 तास साहित्यिक, लेखक, कलाकार आणि पत्रकार आणि सगळी वर्तमानपत्र, आता तुमचं तर लोकसत्ता म्हणजे वर्तमानपत्राशी संबंधित तुम्ही माणसं, ते म्हणायचे जो माणूस सकाळी वर्तमानपत्र वाचत नाही तो माणूस नाही, तो प्राणीच. रोज सकाळी वर्तमानपत्र वाचूनच तुम्ही समाजात बाहेर पडलं पाहिजे, कारण समाजाचा कालचा दिवस तुम्हाला आज सकाळी वर्तमानपत्रांमुळे वाचायला मिळतो. मग सर्व वर्तमानपत्रांच्या ते नोंदी काढायचे आणि ते एके ठिकाणी असे लावून ठेवायचे. सकाळी ते 2 तास दिले की मग दुपारी जे सुरू व्हायचं, मी म्हटलं तसं 10वा 13वा बारशी लग्न करत 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 पहाटे 2-3ला ते यायचे. पहाटे 2-3ला आल्यानंतर मग नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी यांच्या मीटिंग व्हायच्या. ते झाल्यावर सकाळी त्यांच्याकडे 2 कुत्रे होते, शेरू आणि वाघ्या काहीतरी, ते त्यांच्या बरोबरच खेळत बसायचे. त्या कुत्र्यांना ते 1 तास द्यायचे आणि ते झालं की मग झोपायचे आणि पुन्हा 2-2.5 तासात उठायचे. हा जो दिनक्रम मंगळवार फक्त आणि फक्त ग्रामीण भागातल्या लोकांनीच येऊन दिवसभर भेटायचं. ते बसलेले असायचे. मग किती मोठा बिल्डर येऊ दे, मोठा राजकारणी येऊ दे, खासदार येऊ दे, आमदार येऊ दे, दारातच थांबायचं. कारण मंगळवार हा ग्रामीण भागातल्या लोकांसाठी आहे, दुसऱ्या माणसाला अलाउड नाही. परत महिलांना भेटायची एक वेळ होती, त्या वेळात सकाळ त्याची ती एक वेळ होती, महिलांनी यायचं, थांबायचं नाही, महिलांनी उशिरापर्यंत थांबायचं नाही. त्यांचे प्रश्न आधी पहिले. छोट्या मुलांना भेटायची वेळ होती, त्यांना ते क्रिकेट किट वाटायला आवडायचं. तर अशा गोष्टी करणारा एक राजकारणी या महाराष्ट्रात होऊन गेलाय, ज्याचं जगणं हा एक आदर्श असला पाहिजे. म्हणून मी म्हटलं ना, कदाचित ही लाडकी बहीण योजना पण कदाचित दिघे साहेब जे महिलांची वागायचे त्या प्रेरणेतनं सुद्धा आलेली असावी. मी आता वास्तवाकडे आलात म्हणजे लाडकी बहीण वगैरे, तर म्हणून एक थोडासा वेगळा प्रश्न विचारतो. चित्रपटाबद्दल असं म्हणतात की प्रत्येक चित्रपटामध्ये किंवा नाटकामध्ये एक रूपक असतं आणि त्या रूपकाच्या भोवती कथानक जे आहे ते खेळतं. या चित्रपटाच्या बाबतीत असं बोललं गेलं की रूपक जे आहे ते आनंद दिघे आहे आणि स्क्रिप्ट कदाचित काही वेगळी आहे. पार्श्वभूमी अशी होती की चित्रपट आला आणि त्याच्यानंतर महिन्याभरात जे काही झालं ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. पहिल्यांदा जेव्हा एखादी गोष्ट घडते त्यावेळेला साधारणपणे असं म्हणतात की तो योगायोग असतो. आत्ता ज्या वेळेला धर्मवीर 2 येत आहे त्याला विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे, तर हा पण निव्वळ योगायोग आहे का? आणि एकूण ही जी काही चर्चा चालू आहे याच्याकडे तुम्ही कसं बघता हा प्रश्न आणखीन एक कारण असं आहे. तुम्ही आता मगाशी उल्लेख केला तो आनंद दिघेंच्या कडचा म्हणून म्हणजे शिंदेंनी सांगितलेला उल्लेख साधा की नेता जो आहे तो घरात नाही तर दारात शोधतो. उद्धव ठाकरेंवर थेट ही टीका झालेली होती, स्वतः शिंदेंनी केलेली टीका होती. या सर्व पार्श्वभूमीवर हा प्रश्न आहे. अच्छा, मुळात तुम्ही जे म्हणताय ते मला माहीतच नाही, अशी काही टीका झाली होती का नाही, म्हणजे याची कल्पना पण नाही मला, किंवा मी कुठे वर्तमानपत्रात किंवा चॅनलवर पण वाचलेलं नाही. मुळात कसं आहे, रूपक घेऊन आपण काल्पनिक कथा बांधू शकतो, बरोबर की नाही? रूपकाचं तेच आपली परंपरा, मुळात आपल्याकडं सगळं मौखिक परंपरा आणि रूपकाला धरूनच सगळ्या गोष्टी मांडल्या गेलेल्या आहेत. म्हणून तर आपल्याकडं काही लोक धाडस करतात ना, रामायण महाभारत घडलेलं नाही असे म्हणणारे महाभाग आहेत ना आपल्याकडं, कारण रूपकच सगळ्यांना तसं वाटतं. इथं तुम्ही चित्रपट बघा, चित्रपटात जर कुठं रूपक दिसलं तर बोला. जे चित्रपटात दिसेल ते घडून गेलेलं आहे कुठंतरी, तुम्ही आम्ही वाचलेलं आहे. जसं मी आता पटकन काय बोललो की तुम्ही त्यांचं नाव घेतलं आणि म्हटले की त्यांच्यावर टीका झाली, तर मी नाही कुठं असं ऐकली की शिंदे साहेबांनी अशी टीका केली होती म्हणून. पण या चित्रपटातला तुम्ही कुठलाही प्रसंग काढा आणि बघा आणि सांगा झाला नव्हता. फक्त आम्ही काय केलं, मांडताना त्यांना विचारलं असं आहे, मग त्या माणसाला भेटलो
अच्छा अशी गोष्ट आहे, ओके. मग मी याला म्हणायचो ह्याचा पुरावा काय? हा माणूस म्हणतोय म्हणून मी तर नाही ना चित्रपटात दाखवू शकत. हा माणूस म्हणतोय, पण या माणसाने तुला सांगितलं आणि मला सांगितलंय. या माणसाने कुठं जग जाहीर बोललेलं आहे का? कुठं मीडियात कधी ही भावना व्यक्त केलेली आहे का? मीडियाने कधी ह्याच्यावर खल केलेला आहे का? माझ्या तर ऐकण्यात नाही. मग हा त्या व्यक्तीला नाही तर नाही प्रवीण असा प्रश्न विचारतोय की आहे का? नाही नाही, मग माझं अमुक अमुक भाषण काढ आणि दाखव त्याला. हा तिथं मग मी म्हणायचो येस, हे जर जाहीर कुठल्या तरी चॅनलवर 6 महिन्यापूर्वी बोललेत म्हणजे माझ्यासाठी हा एव्हिडन्स. नाही तर परत ते म्हटले पलीकडच्या माणसाने असं असं केलं, तर मला तू म्हटलं तो मग मला पलीकडच्या माणसाला भेटव. अरे नाही, मग ते पलीकडच्या माणसाला कसं भेटणार? म्हटलं मग मी कुणाचं नाव नाही घेणार. मग मी नाव नाही घेणार, पुरावा दाखवा. पुरावा दाखवा ही घटना. अच्छा अच्छा, की हा मला म्हणायचं हे ते त्यांनी एबीपी चॅनलवर बोललेत, हे काय बाबा अमुक एका, हे लोक सत्ताशी बोललेत, हे मताशी बोललेत. ओके, मी कात्रण बघायचो हे अमुक अमुक तारखेचा आहे. माझ्यासाठी तो काय झाला? एव्हिडन्स झाला. मग अमुक अमुक एक मंत्री बोलला, ठीक आहे तुम्ही मला ऑडिओ द्या. अरे अच्छा ऑडिओ व्हिडिओ कधी देतात का? म्हटलं मग तुम्ही ऑडिओ नाही देऊ शकत, मी पिक्चर मध्ये नाही घेऊ शकत. किंवा जर तुम्ही मला ऑडिओ देऊ शकत नाही ना, तर तुम्ही उद्या कुठल्या तरी प्रेसमध्ये हे बोला, जग जाहीर बोला. तुम्ही जर जग जाहीर हे जर बोलला उद्या परवा 2 दिवसांनी, तर माझ्यासाठी तो काय आहे? एव्हिडन्स आहे. कोण बोललं? हा या नेत्याच्या तोंडी हे वाक्य आहे. उद्या तो नेता जर आपल्याकडे तर सध्या तुम्हाला माहिती आहे कसं ओळखायचं कोण कुठल्या पक्षात आहे, बरोबर की नाही? तर उद्या तो नेता फिरला तर ह्याला म्हटलं मी काय करू? तर तुम्ही मला ऑडिओ द्या. नाही नाही, तसं ऑडिओ व्हिडिओ नाही देऊ शकत. बरं, मग तुम्ही जग जाहीर करा. हे तुमचं म्हणणं. तुमच्या बाबतीत असं झालंय ना, तुम्ही मीडिया समोर जाऊन जग जाहीर करा. ज्या दिवशी तुम्ही मीडिया समोर हे जग जाहीर कराल त्या दिवशी माझ्यासाठी तो प्रूफ आहे. ओके, आणि तुम्ही ज्यांचं कुणाचं नाव घेताय त्या माणसाला मी भेटलो पाहिजे, आणि नाही भेटलो तर ते नाव मी घेणार नाही. मी तुमचं दाखवील, कारण तुम्ही बोललेलं माझ्याकडे आहे. तुम्ही अमुक एका चॅनलवर बोलला, माझ्याकडे ते कात्रण आहे. मी काय म्हणणार बाबा, हे मी या माणसाचं तिथून उचललं, या माणसाला मग भेटण्याची मला गरज नाही. मी काय म्हणणार, त्या चॅनलवर आहे ना, हा माझ्यासाठी एव्हिडन्स आहे, बोललाय तो माणूस असं. आता जर तो नाही होऊन पडला तर माझ्याकडे तो पुरावा आहे. तात्पर्य काय, रियालिटी आहे सगळी, रूपक वगैरे काही नाही. दिघे साहेबांच्या आयुष्यात ज्या घटना घडल्यात त्या 10 वेळा कन्फर्म करून घेतल्या. मला तर ते रॉबिन हुडच वाटू लागले होते नंतर की अरे कुठली मुलगी येऊन फक्त सांगायची, नाव बिव सांगायची गरज नाही. मुली पोलीस चौकीत जायच्या नाही, पण दिघे साहेबांकडे जायच्या पहिल्या, आणि जागेवर न्याय व्हायचा, जागेवर. आणि अशा म्हटलं एखादी तरी मुलगी भेटवा मला. त्यांनी मला 2 स्त्रियांना भेटवलं. असा अन्याय झालेला आणि त्यांना टोकाचा न्याय दिघे साहेबांनी दिलेला. जेव्हा त्या बोलल्या तर त्यांचं नाव दिघे साहेबांनी कधी रिव्हील नव्हतं केलं, तर मी पण नाही करू शकत, कारण ती घटना तशी होती. पण न्याय झाला होता. तात्पर्य काय की अशा संदर्भांमध्ये या गोष्टी आपल्याला, जेव्हा हा मला म्हटला अरे शिंदे साहेब पण फिरतात पहाटे पहाटे, म्हटलं असं नाही, अशी कुठेही बातमी आलेली नाही की शिंदे साहेब पहाटे 4ला गेलेले आहेत. तो म्हटलं ये उद्या, मी गाडी काढून इथं, माझ्याबरोबर दयापीठे पण होते. तर खरंच मी मुख्यमंत्री पहाटे 4:30 पर्यंत पाहिलं डोळ्यांनी, सत्यनारायणच्या पूजेला जाताना, बारशांना जाताना, मगच ते सिनेमात आलं. तात्पर्य काय, तर ज्या ज्या घटना दिसतील त्याचे संदर्भ कुठं ना कुठं तरी तुम्हाला मीडियात याच्यात पाहायला येईल. त्यावेळी ते रूपक राहत नाही, ती रियालिटी होते, प्रूफ एव्हिडन्स असलेली रियालिटी होते. नाही नाही, हे बघा नथिंग इज ऍक्सिडेंटल, इव्हन डेथ. सगळंच योगायोगावरच चाललंय ना. म्हणजे काय आपला ऑस्कर वाईल्ड म्हणतो त्या पद्धतीने जर आपण गेलो तर सगळं योगा, नथिंग इज ऍक्सिडेंटल. पण
योगायोग त्यावेळी मी म्हणू शकतो की ज्यावेळी मी हे नाकारतोय आणि ते स्वीकारतोय. काही नाही, जी घटना आहे ती योगायोग नाही, त्याचे पुरावे आणि संदर्भ त्याच्या वेळी आहेत. आणि परवाच्या दिवशी फडणवीस आले होते कार्यक्रमाला आणि ते म्हणाले की मलाही माझ्यावरचा एक चित्रपट काढायचा आहे वगैरे वगैरे. ते काय आहे ते आता सगळ्यांना माहिती आहे, एव्हिडन्स तुमचा वर्तमानपत्रातला. तर फडणवीसांची काही बोलणं झालं का म्हणजे त्या चित्रपटाच्या दिग्दर्शन? फडणवीसांना वाटलं की दिग्दर्शन मी करावं तर मी त्यांना माझी फी सांगेल आणि म्हणेल जर अत्यंत करेल. ते त्यांच्या मनातलं बोलले की त्यांनाही काहीतरी सिनेमा करायचा आहे, पण तो प्रवीण तरडेनी करावा असं ते काही म्हटले नाही. तसं जर ते म्हटले तर मग मी पुढची बोलणी सुरू करेन. मी म्हटलं म्हणजे स्टेजवर मागे आलेत आणि म्हणाले की नाही माझी या सगळ्यांशीच ओळख ही मंगेशमुळे झालेली. एक तर मी तोंडाने फाटका असल्यामुळं कुठला राजकारणी मला जवळ करेल कधी असं मला वाटत नाही, पण मंगेशमुळे या सगळ्या लोकांशी माझी छान ओळख झाली. आता कधी नव्हे, तो माझा भाऊ मंत्री झाल्यापासून आम्हाला सांगायला बरं पडतं की आमचा मुरलीधर मोहोळ माझे मावस बंधू आहेत, ते आता केंद्रात 2 खाती त्यांना मिळाली. तर तेवढंच काय, तो ओळखीचा राजकारणी असा मुरलीधर अण्णा आहे आणि तो पण बिचारा आमचा इतका शांत आणि कधी कमी बोलणार आहे, त्यामुळे त्याच्याकडे काही घेऊन जायचं म्हटलं तर आम्हाला प्रश्न पडतो, हा आपल्यालाच काहीतरी काम लावायचं तिथं. तुम्हाला चौघांनाही हा प्रश्न विचारायचा आहे की या चित्रपटाच्या निमित्ताने म्हणजे दिघे साहेबांचा असल्यामुळे असेल, पण एकूणच राजकारण आणि राजकीय व्यक्ती तुमच्या आयुष्यात फार जवळ आले या आधीपेक्षा. हो, माझ्यासाठी तर हे वर्ल्ड ओपन झालं नव्याने. मी खूप लहान आहे या सगळ्या मंडळींपेक्षा, थेट त्यांच्याशी काही संबंध येत नसला. शेवटी कलाकृतीचा भाग आहे, फिल्म युनिटमध्येच काम करतोय जे पूर्वी करत होतो. पण ही सगळी माहिती तरी मिळाली ना. तर पूर्वी काय पार्ट 1च्या वेळेला तोवर ठाणे राजकीय वर्तुळ हे काही मी पुण्यात राहतो, माझ्या काही खिसगणतीतच नव्हतं. तर या निमित्ताने माझ्यासारख्याला जसं आणि प्रवीण सरांच्या बाबतीत ना प्रत्येक सिनेच्या वेळेला झालेलं आहे माझं. मुळशी पाटणच्या वेळेला एक शेती गुन्हेगारी हा एक अख्खं विश्व माझ्यासाठी ओपन झालं, तसं धर्मवीरसाठी राजकारणाचं एक वर्ल्ड ओपन झालं. आणि कसं आहे, ह्या सिनेमात तसं बायस ठेवून पण आम्ही काय वागलेलो नाही. आता दिघे साहेबांचे आवडते पॉलिटिशियन शरद पवार होते, आता बोल आता काय करणार. राष्ट्रीय नेतृत्व त्यांना इंदिरा गांधी आवडायची होते. इंदिरा गांधींचा फोटो होता दिघे साहेबांच्या घरामध्ये. तात्पर्य काय, तर म्हणून शरद पवारांचं 2 ओळीत कौतुक केलंय, ते करायचे, दिघे साहेब करायचे. तर मी ह्याला म्हटलं रे असं दिसतंय इथं, आता तुमचं तसं तर काही नाही. तो म्हटलं नाही, दिघे साहेबांना वाटत होतं ना पवार साहेबांच्या एखाद्या चांगल्या गोष्टीचं कौतुक करावं तर केलंय. म्हणजे असा काही आडपडदा ठेवलेला नाही, अजिबात नाही ठेवलेला. तुम्ही आता नरिमन पॉईंटचा संदर्भ दिलात आणि तो सीन तुम्ही खूप तुम्हाला हवा तसा केलात. तर मातोश्री संदर्भ असतील मातोश्रीचे किंवा उद्धव ठाकरेंचे, तर तुम्ही मातोश्रीवर गेलात का किंवा तिकडे शूट? मी बाळासाहेब असताना एकदा मातोश्रीवर गेलो होतो बाळासाहेबांना नमस्कार करायला, अभिजित पानसे बरोबर. अभिजित पानसेची नियुक्ती त्यावेळी मी बाळासाहेबांना तिथं प्रत्यक्ष भेटलेलो आहे. त्यावेळी आम्ही रेगे सिनेमा लिहित होतो दोघं. तर रेगेच्या ह्याच्यावरून पण बाळासाहेबांची खूप गप्पा टप्पा झालेल्या. ते सिनेमावर खूप भरभरून बोलायचे. सिनेमा, लेखक, दिग्दर्शक, कलाकार हे काय आवडी, जसं राज ठाकरे बोलतात. आता राज साहेबांकडेही कधी गेलं की सिनेमावर केवढे चर्चा करतात. उद्धव साहेबांचा कित्येकदा मी एक असं जॅकेट घातलं होतं, मी मातोश्रीवर गेलो तेव्हा. तर ते बघितलं उद्धव साहेब म्हटले होते, माझी तर ओळख, म्हणजे मी नवीनच, मला सगळं होतं. अरे हे कसलं जॅकेट आहे म्हटलं, ते मला दिलं कुणीतरी आमच्या सिनेमात, ते डिरेक्टर. हे डिरेक्टर जॅकेट नाही, हे फोटोग्राफी जॅकेट आहे. तर मी म्हणजे हे काय इथं रील ठेवतात असे, आणि असं ते त्यात, म्हणजे ही कलाकार मंडळी आहेत. तर यांच्या बोलण्यात कला दिसते. म्हणजे हे राजकारणापेक्षा कलेवर जास्त गप्पा मारतात. राज ठाकरेंकडे कधी गेलं, कधी राजकारणावर गप्पा मारलेला आठवतं का रे प्रसाद? सिनेमा, लायन किंग पासून सगळं गोष्टीवर ते बोलतात, तर मजा येते. त्यामुळं आम्ही काल पण त्या राजसाहेबांना भेटलो, त्यावेळी ते काय बोलत होते. हे आम्ही गेलतो खरं ते ट्रेलर दाखवायला, त्यांनी तो पाहिला, त्याच्यावर 1 मिनिटं बोलले आणि नंतर ते सिनेमावरच बोलत होते. त्यामुळं मजा येते की अशी माणसं आहेत. त्यामुळे मातोश्रीवर माझं जाणं बाळासाहेब असताना झालं होतं. म्हणून गेल्या वेळी जी गुरुपौर्णिमा आम्ही घेतलेली आहे, ते दिघे साहेब दरवेळी शोधत बसायचे आणि हे
बाळासाहेब निघून जायचे वेगवेगळीकडे, कारण त्यांना बाळासाहेबांना वाटायचं की माझे शिवसैनिक हे मध्यमवर्गीय आहेत, गरीब घरांमधली पोरं आहेत, ते एका भावनेपोटी लांब लांब गावांमधनं येतात, गाड्या रस्ते असे ऍक्सिडेंट झाला तर काय, म्हणून ना ते टाळायचे बाळासाहेब. तर त्याचा प्रसंग आम्ही गेल्या वर्षी घेतलेला आहे सिनेमा. नाही 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 नाही, खरं म्हणतो श्रीराम, तो तशा पद्धतीचं काहीतरी दिसेल. बाळासाहेब कुठेतरी फार्मवर जाऊन बसायचे, कुणालाही माहित नाही अशा जागेवर, तर ती जागा म्हणून आम्ही तो छान असा एक बंगला घेतला होता. मंगेश सर, धर्मवीर आता मराठीसह हिंदीमध्ये सुद्धा डबिंगमध्ये प्रदर्शित होतोय, तर मराठी इतकंच प्रभावी त्याचं डबिंग हिंदीमध्ये झालं पाहिजे, तर ती कशी सगळी प्रोसेस होती त्याबद्दल काय सांगा? हे पहा, काय झालं की धर्मवीर 1 जेव्हा प्रदर्शित झाला ना, तेव्हा MP, छत्तीसगड, UP इकडनं ना मागणी सुरू झाली होती की हा सिनेमा आमच्याकडे लावा. पण तेव्हा आमच्याकडे मराठी सिनेमा होता, तरी सुद्धा त्यांची अशी इच्छा होती की मराठी तो मराठी लेकिन इधर लगाव. का माहिती आहे, तिथे UP मध्ये एका कॉलनीला धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव आहे, एका कॉलनीला. मग तिथे सुद्धा त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं आहेत, म्हणून मग आम्ही तिकडे तो शो लावला होता. त्याचा प्रतिसाद खूप छान आला. म्हणजे नंतर तिकडच्या लोकांच्या अशा प्रतिक्रिया आल्या की जब अगर इसका पार्ट 2 होने वाला है तो इसको ना हिंदी में आप हमारे पास भेजो, हमको हिंदी में देखने का. त्यामुळे पहिल्यांदाच आम्ही ठरवलं होतं की मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत करायचा. हिंदी महाराष्ट्राच्या बाहेर जिथे जिथे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य आहेत, त्यांना ओळखणार आहेत, त्या शहरामध्ये त्या भागामध्ये हा रिलीज करायचा. आणि धर्मवीर 2चं जे हिंदी डबिंग आहे हे त्याच स्टोरीचं झालेलं आहे. त्यात अजिबात आम्ही कुठलीही हयगय केलेली नाही. मी तर म्हणेन की असं कदाचित असं होत असावं, म्हणजे जर माझा इतिहासाचा अभ्यास कच्चा असेल तर असू शकतो, पण मराठी आणि हिंदी असा एकाच वेळी रिलीज झालेला हा पहिला मराठी सिनेमा असू शकतो. मला माहिती नाहीये, पण हा असू शकतो. आणि तो तेवढ्याच तोडीने, तेवढ्याच ताकदीने, त्याच दिवशी नुसता महाराष्ट्राच्या बाहेरच नाही तर US, ऑस्ट्रेलिया इकडे सुद्धा आमच्या प्रयत्न चाललेत, तो त्याच दिवशी रिलीज व्हावा. तसं तुला एक प्रश्न विचारायचा की गेल्या काही वर्षात सिनेमा करताना म्हणजे फक्त अभिनेता म्हणून नाही, स्वतः दिग्दर्शक म्हणून सुद्धा तू कलाकृती केलास, आणि धर्मवीर नंतर तो ग्राफ असा एकदमच वेगळ्या पद्धतीने बदलल्यासारखा आहे. तुझा स्वतःचा कलाकार म्हणून या सगळ्याकडे बघण्याचा अनुभव काय होता, आणि कसं म्हणजे हा एक कलाकार म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून समृद्ध करणारा कसा अनुभव? नाही, निश्चितच होता. 2022 हे वर्षच माझं होतं. म्हणजे अभिमानाने सांगतोय, गर्वानी नाही. 13 मेला धर्मवीर प्रदर्शित झाला आणि त्याच्या आधी 15 दिवस 29 एप्रिलला चंद्रमुखी रिलीज झाला. आणि चंद्रमुखी काय यांनी घेतला नाही झीवाल्यांनी, पण धर्मवीर घेतला. पण धर्मवीर मुळातच मोठा सिनेमा, त्यात झी स्टुडिओचं बॅकिंग, पण त्यांच्या समोर सुद्धा 70 दिवस चंद्रमुखी सारखा चित्रपट टिकला प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे. सो आणि धर्मवीरनी तर 110 किती 110 दिवस धर्मवीरनी क्रॉस केले. सो बॅक टू बॅक एक ऍक्टर म्हणून एक सिनेमा ब्लॉकबस्टर आहे, एक डिरेक्टर म्हणून एक सिनेमा ब्लॉकबस्टर आहे, हे कोणासाठी पण आनंदाची आणि अभिमानाचीच गोष्ट होती. सो तो काळ भारावून टाकणारा होता आणि तो मी फार एन्जॉय केला. आणि ते अख्खं वर्ष 2022 माझ्या कायम स्मरणात राहील 100%. आणि अशा सिच्युएशन नंतर 20 आणि 21ला आपण कोविड फेस केलाय सगळ्यांनी, आणि त्याच्यानंतर 22 मध्ये असे दिवस येणं हे कोणासाठी आनंदाचं, अभिमानाचं आहे. आणि आता त्याने त्यांचा उल्लेख केलाय म्हणून मी सांगतो, मी तर आज जे काही आहे ते या माणसामुळे. कारण काय होतं माहितीये का, आता माझा मुळशी पॅटर्न, तर निम्म्या जणांचं पिक्चरचं ते ट्रेलर बघूनच जीव असं झालं की काय घेऊन आले. लोकांना ते अजून येते नाही का, किचन मधले पिक्चर बघायची सवय आहे ना आपल्याकडं. त्या लव्ह स्टोऱ्या ते इतक्या बकवास असतात आपल्याकडच्या, त्या लव्ह स्टोऱ्या काय तो हिरो कसलं, आपल्याकडे कॉन्टेंट हिरो आहे मराठीमध्ये, त्यामुळं ते बघायची सवय असलेल्या लोकांना काही ते झेपलं नाही रियालिटी. मग म्हणून मी लव्ह स्टोरी त्यांच्या चॅनलनी पण घेतला नाही. कसं घेणार ना, कारण ते सोफिस्टिकेटेड माणसं सगळी त्यांच्या चॅनलची. ह्यांनी काय केलं माहितीये का,
भवेश सरांनी, आणि माझ्या प्रत्येक पिक्चरला भवेश सर म्हटले, प्रवीण तू चिंता नको करू, आता चॅनलचे काही प्रोटोकॉल असतील, पण तू हा पिक्चर कर, हा पिक्चर हिट जाईल आणि नंतर मी हा पिक्चर घेतो चांगल्या याला, तू जा. आता नशिबाने मुळशी पॅटर्न सुपर डुपर हिट झाला आणि याच भवेश सरांनी तो चांगल्या किमतीला घेतला. त्याच्यानंतर माझ्या प्रत्येक सिनेमाला, सरसेनापती हंबीररावला सुद्धा प्रवीण, कारण आपल्याकडं चाकोरीतली माणसं आवडतात, विशिष्ट दिसायला, जरा विशिष्ट भाषा बोलणारे, जरा चाकोरी बाहेर चाललं की आपल्याकडं एकदम डिस्टर्ब होतात. आईला आम्हाला स्वीकारायला 22-25 वर्ष गेली या इंडस्ट्रीत. काम आम्ही 25 वर्षापासून करतोय, आता कळायला लागलो, लोकांना माहिती झालो मुळशी पॅटर्न नंतर. तर अशा अडचणीच्या काळात या माणसांनी खूप, म्हणजे भवेश सर हे खूप महत्वाचे आहेत. आत्ताही त्यांनी 1-2 सिनेमे, मी म्हटलं भवेश सर सिनेमे चांगले आहेत, पण कित्येकदा चांगला सिनेमा पण चालत नाही पडतो, पण असं आहे, डोंट वरी रे, कसला सिनेमा आहे, कुणाचा आहे, बर त्यांनी कॉन्टेंट पाहिला, अरे कॉन्टेंट उत्तम आहे, पण भवेश सर तो चालला नाही आणि एवढा त्यांना लॉस झालाय. ओके ठीक आहे, माझ्या टीमशी मी बोलतो, आणि त्या माणसाचा, म्हणजे मी सुचवणार तो शेतकऱ्यांशी संबंधितच पिक्चर, आणि त्यांनी घेतले. त्यामुळे भवेश जानोलकर सर, आमच्या कुस्तीवरचं पण त्यांनी इव्हेंट, आम्ही कुस्तीवरती हे केलं, ते लीग, कुस्ती लीग, मोठमोठ्या पैलवानांना घेऊन. तर ते बिचारे पैलवानांची परिस्थिती माहिती आहे आपल्या महाराष्ट्रात. आपण फक्त म्हणतो कुस्ती महाराष्ट्राचा खेळ आहे, पण खरा आपल्याकडे खेळ हा फक्त एकच क्रिकेट आहे, बाकी या देशात खेळच नाही. बाकी आपले लुटूपुटू गमतीच आहे सगळं, ते हॉकी, पैलवानकी, कबड्डी बिबड्डी, खेळ एकच क्रिकेट. तर अशा काळात त्यांनी त्या पैलवानांच्या रिस्पेक्ट देऊन पैलवानांसाठी केवढी मोठी लीग घेतली, किती पैसे प्रत्येक पैलवानाला पोहोचवले. त्यामुळे भवेश सर, तू उल्लेख केला की हा माणूस खूप महत्वाचा आहे आमच्या या सगळ्या प्रवासात. आज पहिल्यांदा ते असे आलेत कुठंतरी, भवेश सर कधीच जात नाही. भवेश सर तुम्हाला पहिल्यांदा दिसले असतील असे कुठल्या तरी खुर्चीत बसलेले. भवेश सर, हा विषय सुरू प्रवीण सरांनी करून दिला, तर धर्मवीर आता पोहोचवायचं असं काही उरलेलं नाही, पण आता या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने नेमका काय विचार आहे? नाही, झी स्टुडिओ आणि धर्मवीर याचे संबंध आधीपासूनच होते. एकच पॉइंट मला प्रसादला सांगायचं की तू म्हणाला 15 दिवसाचं अंतर होतं दोघांमध्ये, आणि मग चॉईस असा होता की चंद्रमुखी की धर्मवीर, चॉईस वॉज क्लिअर. आणि झी स्टुडिओने काय बायोपिकच्या बाबतीत एक बरं, नंतर 15 दिवसांनी माझा हंबीरराव होता, म्हणजे 2 आणि मध्ये एक असं होतं ते. झी स्टुडिओने आधी आमटे गेला, नंतर आनंदी गोपाळ, दोघांच्याही बाबतीत अनुभव चांगला होता आणि एक विशिष्ट दर्जाचे चित्रपट होते. धर्मवीर ह्या चित्रपट, आनंदी गे, जेव्हा मी डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये होतो, टू द एक्सटेंट ऑफ बिंग अ झी टॉकीज चॅनल हेड, तेव्हा मी झी स्टुडिओ सांभाळत नव्हतो, तेव्हा मंगेश कुलकर्णी होता. आम्ही चर्चा केली, 40 मिनिटांचं फुटेज दाखवलं ठाण्याला जाऊन, आणि गाडीत बसण्यावर आम्ही निर्णय घेतलेला तेव्हाच की आपण करूया आहे. कारण मी 30 वर्ष मुलुंडला होतो, आणि जरी त्यांना भेटलो नसेल मी, पण त्यांच्याबद्दल बरंच ऐकलेलं, आणि हे जे काही किस्से होते ते कानावर होते, त्यामुळे आम्ही ती चॉईस ऑब्वियस होती. आता त्या यशामुळे धर्मवीर 2 हा जो लेगेसी ब्रँड झालाय आता, त्यात तेव्हा तर फक्त डिस्ट्रीब्यूट केलं होतं आम्ही, ह्यावेळीच आपण को प्रोड्यूस केलेला आहे, आणि तेवढा विश्वास अख्ख्या टीम मध्ये दाखवलेला आहे. प्रवीणचा चित्रपट असल्यामुळे काय ते शंका नव्हतीच, आणि आता तर आम्ही म्हणतोय धर्मवीरच्या पलीकडे पण काहीतरी करायला हवं. तर प्रवीण डायरेक्ट झी स्टुडिओवर एकही चित्रपट केला नाही, धर्मवीर सोडून तो इंडिपेंडेंटलीच करतो आणि नंतर येतो. मी माझं करतो, टीव्हीवर येतो आमच्याकडे, पण स्टुडिओकडे असं डायरेक्ट फक्त धर्मवीर इज ओनली एक्सेप्शन. तर डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीत तसं मगाशी मेन्शन झालंय की नॉट ओनली इन महाराष्ट्र, पण हिंदीच्या निमित्ताने भारतभर. कारण आम्हाला काय कळलं की झी5 वर धर्मवीरला आहे ना सबस्क्रिप्शन आणि व्ह्युअरशिपच्या बाबतीत चांगला स्प्रेड होता, आणि दॅट गेव अस अन इन्साइट की ह्या ब्रँडला, ह्या व्यक्तिमत्वाला आणि ह्या प्रकारच्या चित्रपटाला
बियॉन्ड महाराष्ट्र एक पूल असू शकतो आणि म्हणून हिंदी होतोय. आणि इंटरनॅशनली पण युरोपमध्ये, जर्मनीमध्ये, UK मध्ये, US मध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये अशा 4 ठिकाणी आपण तो त्याच दिवशी रिलीज करतो. लिव्हरपूलला तर शो बी पण झाले, हाऊसफुल झाला. लिव्हरपूलचा शो तर हाऊसफुल झाला ऑलरेडी 10 तारखेचा धर्मवीरचा. तर चित्रपटात जे आहे आणि चित्रपटात जे नाही या दोघांमुळे तो चित्रपट आपोआप लोकांपर्यंत पोहोचतोय. नाही पण खरंच आहे, म्हणजे हे बघा काय की पण यावर्षी ते आहेच की आमच्या उरावर एक लोक किंवा एक गट असा असणार की आम्ही मुघले आझम बनवला तरी ते म्हणणार आहे ते काय बनवलंय काय, हा फालतूच आहे पिक्चर. आणि एक गट असं असणारे लोक की आम्ही काहीही बनवलं तरी म्हणणार आहेत वा आता चित्रपट सृष्टी थांबली तरी चालेल. त्यामुळं यावेळी थोडंसं ते असं होत राहणार. पण हा चित्रपट आनंद दिघे साहेबांचाच आहे. ते जे हिंदुत्ववादी विचारसरणी जगले त्या विचारसरणीचा आणि त्या विचारसरणीला पुढे नेणाऱ्या माणसांचा आहे. सर आता एक बायोपिकचाच विषय निघाला. तर प्रसाद सर महाराष्ट्रातील 3 मोठ्या माणसांचे बायोपिक भूमिकेत आहेत किंवा त्या प्रोसेसमध्ये आहे सिनेमाच्या, जसं की आनंद दिघे, त्यानंतर पठ्ठे बाबूराव आणि निळूभाऊ. तर ह्या दिग्दर्शन हो आणि पठ्ठे बाबूरावचं दिग्दर्शन आणि भूमिका सुद्धा. तर या संपूर्ण बायोपिकच्या म्हणजे सिनेमांमध्ये काय अनुभव होता? म्हणजे तुम्ही 2 सिनेमामध्ये मागे सुद्धा आहात दिग्दर्शक म्हणून, एका सिनेमात तुम्ही भूमिका केली आहे. तर काय नेमकी प्रोसेस होती? आता तुम्हाला ते चांगलंच अवगत झालं असेल तर का नाही इतक्यात नाही पण काय अनुभव काय होता? अप्रतिम अनुभव होता. एखादी लोकांच्या मनात घर केलेली व्यक्तिरेखा त्याच्याभोवती आपलं घर निर्माण करायचं हे खूप मोठं चॅलेंज असतं. दिघे साहेबांसारखा माणूस ज्याला लोक देव मानतात, देवाऱ्यात फोटो ठेवतात, त्या माणसाची भूमिका करताना एका वेगळ्या जबाबदारीने, एका वेगळ्या जाणीवेने ती केली गेली पाहिजे. त्याचा ऑरा मेंटेन राहायला पाहिजे, त्याचा रिस्पेक्ट ठेवून ते सगळं केलं पाहिजे. नाहीतर मुलून चेक नाका क्रॉस करता आलं नसतं मला, जर काही थोडं मागे पुढे मागे झालं असतं तर. त्यामुळे ते एक भान ठेवून करायला लागतं. ते भान क्षणोक्षणी जपायला लागतं की आपण कोणाची भूमिका करतोय, आपण काय करतोय. मग अर्थात काय चुकतंय ते बघायला दिग्दर्शक आहेच. त्यामुळे काय हे नको गुरु हे तो काटेकोरपणे कायम सांगत आला. त्यामुळे ती फार विलक्षण अनुभव असतो एखाद्याची भूमिका पडद्यावरती जिवंत करणं हा. आणि दिग्दर्शक म्हणून ती दाखवताना काय अनुभव असतो? म्हणजे आता निळूभाऊंबद्दल सांगायचं, तुम्हाला त्यांचा 2-2.5 वर्षाचा सहवास लागला. तर मग दिग्दर्शक म्हणून तर जबाबदारी असते, कारण इथे सांगायला ते होतं की हे असं नको करू, ते तसं नको करू. पण तिथे तुम्ही दुसऱ्यांना सांगणार आणि दुसरा सिनेमा तर तुम्ही दिग्दर्शकही करता आणि स्वतः अभिनय करता. तर तिथे काय? नाही, ती एक वेगळी प्रोसेस आहे. दिग्दर्शक म्हणून त्या कलाकृतीकडे मी कसा बघतोय आणि माझ्या नटाकडनं कसं काम करून घेतोय, त्याला त्या भूमिकेचं भान आहे का नाही, किंवा तो मला माहित नाही आता मला कोण नट माझ्या वाट्याला येतोय. तो म्हणजे जर उत्तमच आला तर माझं निम्म काम संपलंच तिथे. पण किंवा पठ्ठेबापुरामध्ये डबल जबाबदारी आहे, मला काम पण करायचं आहे, मला सिनेमा डिरेक्ट पण करायचा आहे. मग अशा वेळेला टीम मोठी असते, त्याच्यातली कुशल माणसं असतात आजूबाजूला, वारंवार तो सीन बघता येतो, त्याचा अभ्यास करता येतो. आणि माझी पद्धत अशी की मी आधी प्रचंड अभ्यास करतो, त्याशिवाय मी शूटिंगला जातच नाही. कच्चा लिंबू पण मी 2 वर्ष 2.25 वर्ष अभ्यास करत होतो. हिरकणीवर मी 2 वर्ष काम करत होतो. चंद्रमुखीवर मी 1.5-2 वर्ष काम केलंय. पठ्ठेबापुरावरचं काम आता ऑलमोस्ट अंतिम टप्प्यात आलंय. निळूभाऊंवरती 2.5-2 वर्ष काम झालं माझं आणि किरण यज्ञपवीतचं. आता निळू फुले कुठल्याही क्षणी फ्लोअरवर जाईल येत्या 2-3 महिन्यात, आणि तो संपला की पठ्ठेबापुरावर. त्याच्या आधी माझा महापरिनिर्वाण नावाचा एक चित्रपट होतो, तो पण बायोपिकच आहे, नामदेव वटकरांच्या आयुष्यावरती. तो मी ऍक्टर म्हणून केला. ते गंमत म्हणून की जसं पूर्वी बायोपिक म्हटल्यावर सुबोधावे असायचं, आता बायोपिक म्हटल्यावर असं म्हणजे पुढे ती एक माझ्यावर ही जबाबदारी आहे की पटकन माझं नाव बदलू नये, कायम अजून पुढची 10-15 वर्ष माझं नाव राहावं, या जबाबदारीत मी काम करीन. नाही का? दुसरा भाग करताना कोणती लक्षात राहिलेली प्रतिक्रिया आहे? नाही, अजून आलाय कुठे दुसरा भाग?
म्हणजे आता तुम्ही तिकडे जाऊन ठाण्यामध्ये शूटिंग वगैरे केलं तर अशी पटकन प्रतिक्रिया? नाही, यावेळेला काय झालं, आमच्या निर्मात्यांनी मागच्या वेळेला त्रास नाही म्हणता येणार, प्रेम आहे ते लोकांचं, पण ते एवढं सहन केलंय की 9च्या शिफ्टला नॉर्मली ऍक्टर्सचा कॉल टाइम असतो 8:30 वाजता, की त्यांना एक अर्धा तास मिळावा. हा मला 9च्या शिफ्टला बोलवायचा 7 वाजता प्रवीण, कारण मला मेकअपला 1.5 तास लागायचा आणि मी मेकअप करून व्हॅनिटीत आलो की मला भेटण्यासाठी, माझ्या पाया पडण्यासाठी इतके लोक उभे असायचे की मला व्हॅनिटीपासून सेटवर जायला अर्धा तास लागायचा. पण त्यांनी व्हायचं काय की तो तिकडे तात्काळ, तसं मला इकडे गिल्ट यायला लागायचं की तो थांबलाय, तो तिकडे थांबलाय, सगळं शूटिंग थांबलंय. यावेळेला निर्मात्यांनी अत्यंत उत्तम, अतिउत्तम व्यवस्था, बाउन्सर्स, त्यामुळे असं काही झालं नाही. सुविध शूटिंग पार पडलं. पण ते लोकांचं प्रेम असतं, लोकांना मला बघायचं असतं. लोक एक तो चक्करून पडला, तो कोण रे, पांढऱ्या सफारीत आला होता, त्यांचा ड्रायव्हर एकदा होता कोणतरी, एक माणूस नाही का आला, काय रे जॉन ख्रिश्चन, तो माझ्या आवडीने बरीच लोक पडायची, त्यामुळे ड्रायव्हर मला टेन्शन आलं. माझ्यामुळे तर नव्हता ना पडला. नाही, मला बघून रे सचिनजी म्हणाले पहिले मी माझा शॉट नव्हता म्हणून मी व्हॅनिटीत जाऊन बसलो होतो आणि व्हॅनिटीमध्ये जाऊन मी काहीतरी वाचत, पुढचा सीन वाचत, जॉन का पीटर कोणतरी, तर मी चष्मा लावून वाचत होतो पुढचा सीन. तर आमचे सचिन जोशी आले धावत आणि म्हणाले प्रसादजी चष्मा काढा आणि ते लॅपटॉप बाजूला ठेवा. मी म्हणलं का, अहो लॅपटॉप कुठे होता दिघे साहेबांच्या वेळेला, जरा बाजूला ठेवा आणि तू चष्मा काढा, दिघे साहेब चष्मा नाही लावायचे. म्हटलं काय झालंय, त्यांच्या बरोबर खूप वर्ष असलेला एक जॉन कपी असा एक माणूस येतोय, तो त्यांना तुम्हाला बघायचंय बस. तर तो माणूस आला आणि सिगरेट मदन कदम तसा नाही मदन कदम नाही बरोबर ख्रिश्चन माणूस होता. तर तो आला आणि त्यांनी असं पाहिलं माझ्याकडे आणि तो असं पाहत असं तो चक्करून पडला व्हॅनिटीत आणि मी घाबरलो. मी म्हणलं काय झालं, तर ते म्हणजे जोशी म्हटले थांबा काय नाही, त्याला ते आम्हाला माहितीच होतं की ते हे होणार आहे, तुम्ही घाबरू नका, तुम्ही. मग त्याच्यावर पाणी बिणी शिंपडलं, तो जागा झाला आणि मग त्यांनी जे माझ्या पायावर डोकं ठेवलं ते तो हालेच ना 4-5 मिनिटं, त्याला खेचून बाहेर काढला या लोकांनी बाहेर, की अरे हो त्यांना आता पुढच्या सीनला जायचं होतं. विलक्षण अनुभव. पण हे सगळं त्यांचा आशीर्वाद आहे दिघे साहेबांचा. खूप प्रसंग आहेत सेटवरचे, खूप प्रसंग आहेत. आता त्या याच्या वेळेला सुद्धा नवरात्रीच्या वेळेला आपण प्रमोशन करत होतो, तो मुलगा नाही आतमध्ये, तो चप्पल घेऊन चपला देवीच्या इकडे जायचं होतं म्हणून मी ज्या दिघे साहेबांच्या गेटअप मधल्या ज्या चपला घातल्या होत्या त्या चपला मी काढल्या आणि देवीच्या मांडवात गेलो वर. ज्यांनी त्या चपला पळवल्या आणि तो चपला देतच नव्हता, नाही ते चपला मला ठेवायच्या आहेत. आम्ही सांगतो अरे ते शूटिंगच्या आहेत, ते पुढे कंटिन्युटी आहे, पुढच्या सीनला त्या लागणार. तो बोक्शी रडायला लागला, त्याच्याकडनं ते चपला आम्ही घेतल्यानंतर. विलक्षण प्रसंग घडलेले हे दिघे साहेबांचं प्रेम आणि बाकी काय. आणि खरोखरच आता धर्मवीर 3 चर्चा तशा चालल्यात. मी नसेल ते करतील आनंद विनोद. मला आता बाकीचे सिनेमे करायचे राहिलेले आहेत खूप. मुन्शी पॅटर्न आहे, देऊळ बंदचा पार्ट 2 आहे, माझं अजून ते बरेच आहे राहिले. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा सिनेमा आधीपेक्षा अधिक ताकदीने आम्ही घेऊन येतोय. आम्ही अतिशय एक्साइटेड आहोत प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहावा यासाठी. आणि अर्थातच साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओज यांनी एकत्र येऊन केलेला सिनेमा आहे. तर मला असं वाटतं की पहिला भाग हा यशस्वी कंटेंट आणि सगळ्यामुळे झालाच, पण दिघे साहेबांनी कळत नकळत इतक्या जीवनांना स्पर्श केलाय, फक्त ठाण्यातच नव्हे तर महाराष्ट्रभरात. तर त्यांच्यावरच्या प्रेमापायी हा सिनेमा खूप जास्त वर्क झाला. तर त्यांच्या प्रतीचं प्रेम म्हणूनच पार्ट 2 ला सुद्धा या आणि आवर्जून थिएटरमध्ये बघा. धर्मवीर भाग 2 प्रदर्शित होतोय आपल्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन. जवळ नसेल सिनेमागृह तर लांब जा, पण चित्रपटगृहातच चित्रपट बघा. तो OTT-वर किंवा सॅटेलाइटवर येण्याची वाट बघू नका. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओज या दोघांनी मिळून तयार केलेला चित्रपट मराठी आणि हिंदीत महाराष्ट्राच्या बाहेर, भारत देशाच्या बाहेर प्रदर्शित होतोय.
नक्की जाऊन बघा. मागच्या वेळेला जसा तुम्ही आशीर्वाद दिला होता त्याच पद्धतीचा आशीर्वाद यावेळी मला मिळेल अशी मी तुम्हाला सगळ्यांकडनं अपेक्षा करतो. आनंद दिघे साहेब खूप मोठ्या मनाचा माणूस होते. तर या मोठ्या माणसाची गोष्ट मोठ्या पडद्यावरच बघा. वा. कारण का माहितीये का, कुठंतरी मनाला कायम चुटपूट राहील नंतर आईला मोठ्या पडद्यावर पाहिला पाहिजे होता हा पिक्चर. खूप भारी, लार्जर दॅन लाईफ आपण म्हणतो ना, तर माणूस असा लार्जर दॅन लाईफ आहे. त्याची गोष्ट मोठ्या पडद्यावरतीच बघा. तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या संपूर्ण टीमला धर्मवीर 2 साठी आमच्या सगळ्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही वेळात वेळ करून लोकसत्ता अड्डा आला त्यासाठी खूप थँक्यू. थँक्यू. धन्यवाद.